नमस्कार मंडळी. आत्माराम परब. आपण आज सगळ्यांनाच माहित आहे 26 जुलै कारगिल विजय दिवस. 21 वर्षापूर्वी याच दिवशी आपण कारगिल युद्ध जे आपल्यावर लादलं गेलं होतं पाकिस्तानकडून, त्याचा 21वा वर्ष आपण साजरा करतोय. त्याच्यामध्ये आपण बऱ्याच लोकांना गमावलं. आपले सैनिक याच्यामध्ये शहीद झाले आणि आपण त्यासाठीच त्याच्यानंतर आपण हे युद्ध जिंकलं आणि आपण तो दिवस विजय दिवस म्हणून आपण साजरा करतोय. आज आपल्या सोबत या सर्व विषयांवरती फक्त कारगिलच नाही तर कारगिलच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच देशामध्ये सगळ्याच बॉर्डर्सवर अनेक आपले सैनिक शहीद झालेत. आणि आज आपल्या सोबत ज्या पाहुण्या म्हणून ज्या आपल्या सोबत लाभल्या आहेत त्या वीर माता अनुराधाताई गोरे यांच्यापेक्षा जास्त चांगलं कोण सांगू शकेल आपल्याला, कारण त्यांनी आपला मुलगा गमावलाय किंवा त्याला वीरगती प्राप्त झाली आहे या 1995 मध्ये. आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं आयुष्य पूर्ण बदललं. त्यांचा मुलगा गेल्यानंतर त्यांनी पूर्ण स्वतःला या क्षेत्रात झोकून दिलं, सैनिकांसाठी, सैनिकांच्या फॅमिलीसाठी. आज अनेक लोकांना आपल्याला कॅप्टन आणि त्याच्या वरचे जे कॅडरची लोक आहेत त्यांना कदाचित खूप चांगल्या पद्धतीने वीरगती प्राप्त झाल्यानंतर सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांना त्यांचा मोबदला नाही म्हणणं बरोबर नाही, पण सुशिक्षित असल्यामुळे काही फायदा मिळतो. पण असे अनेक आपले सैनिक आहेत की ज्यांच्या फॅमिलीज त्यांच्या अशिक्षित असतात आणि त्याच्यानंतर त्यांना खूप प्रॉब्लेम्स होतात आणि त्याच्यासाठी, त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या विधवांसाठी काम करायचं खूप मोठं काम हाती घेतलं अनुराधाताईंनी. आणि त्या विषयावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. आता डझनभर पुस्तकं असतील त्यांची आणि ती सगळीच पुस्तकं सैनिकांशीच संबंधित आहेत आणि तेच आयुष्य जगतायत. आणि प्रत्येकामध्ये मला तरी वाटतं की प्रत्येक सैनिकामध्ये अनुराधाताई त्यांच्या मुलाला विनायकला बघतात आणि तसं त्यांनी त्यांचं आयुष्य त्याच्यात झोकून दिलंय. आमचं खरंच भाग्य आहे की 2 वेळा आमच्या बरोबर ईशाटूस बरोबर अनुराधाताई आमच्या बरोबर लडाखला आलेत. 25 जुलैच्या कारगिल विजय दिवस एकदा आणि दुसऱ्यांदा रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला. तर त्यामुळे त्यांचा असा संबंध आमच्याशी आहेच आणि खूप आनंद वाटतोय की आज अनुराधा गोरे आपल्या बरोबर आहेत. आज आमचं हे ऍक्च्युली 15वं वर्ष. गेली 14 वर्ष सलग ईशा टूर्स आणि आमचे एक पर्यटक हे 26 जुलैला मानवंदना देण्यासाठी, शहीदांना मानवंदना देण्यासाठी द्रास कारगिलच्या वॉर मेमोरियलला आजच्या दिवशी खरं तर याच वेळी असतात म्हणायला हरकत नाही, कारण साधारण आम्ही 4-4:30ला आम्ही जर पोहोचतो जेव्हा सोनमर्ग किंवा श्रीनगरवरून निघाल्यानंतर. आणि आज या दुर्दैवाने आज आपण सगळेच घरात आहोत आणि आज आपल्याला इथूनच आपल्याला त्यांना मानवंदना द्यायची आहे. मनाने जरी तिथे असलो तरी सुद्धा आपल्याला मानवंदना मात्र इथूनच द्यायची आहे. तर याच्या पुढे मी ही कोणत्याही प्रकारची मुलाखत नसणार आहे, कारण जेव्हा अनुराधाताई बोलतील त्याच्यानंतर मला मध्ये बोलायची गरजच नाही. फक्त मी सुरुवात करून द्यायचं काम करतोय आणि त्याच्यानंतर पुढचं सगळं आपल्या सोबत संवाद साधणार आहेत अनुराधाताई. तर नमस्कार आणि तुमचं स्वागत अनुराधाताई. आता याच्या पुढचा सगळं तुम्हालाच बोलायचंय. धन्यवाद. बोलायचंय म्हणजे मी आज कारगिल विषयीच बोलणार आहे. सगळ्यात प्रथम आधी आत्माराम तुला, तुझ्या साऱ्या टीमला आणि तुझं जे ईशा टूर्स जे कुटुंब आहे ना खूप मोठं, त्या सगळ्यांना आधी पहिल्यांदा मी अभिवादन करते, नमस्ते बोलते, विश यू ऑल दी बेस्ट म्हणते. कारण मला माहितीये की तुझ्याबरोबर एकदा का कोणी आलं ना की तो एक ईशा टूर असं वेगळं राहत नाही. तुझ्याशी कनेक्ट होतं कारण तुझा स्वभाव आणि तुझं जे सोशल एक भान तुला जे आहे जपलेलं त्याच्यामुळे. खरं तर अशाच ह्याच्यातून तू एकदा मला आठवतंय की 2000 मला वाटते काहीतरी 8 वगैरे असावं आणि एक दिवस तुझा फोन आला आणि तू मला बोलावलं होतंस एका प्रदर्शनाचं उद्घाटन प्रदर्शन बघायला बोलावलं. आता तेही माझ्या लक्षात नाही तपशील. पण मी होते, ग्रेस आचार्य म्हणजे येशन आचार्य, मेजर येशन आचार्य त्याची आई होती. नंतर मला वाटते लेफ्टनंट नवांग कापडियाची आई होती आणि आम्ही सगळे तिथे गेलो.
मजा म्हणजे ते प्रदर्शन बघत असताना झपाटल्यासारखी ती चित्र मी सगळी बघत होते. पण त्याच्यापूर्वी सुद्धा म्हणजे 2008 पूर्वी सुद्धा लेह लडाखच्या झालेल्या लढाया मी ऐकल्या होत्या, वाचल्या होत्या, लिहिल्या होत्या. सैनिकांकडून वर्णन ऐकलं होतं. पण तिथे मी जे काही लडाख बघत होते, लेह आणि लडाख बघत होते, ते सगळंच वेगळं होतं. म्हणजे मला वाटते मी तुम्हाला त्यावेळेला वेड्यासारखे प्रश्नही विचारले, की खरंच इथले डोंगर असे जांभळे आहेत का, लाल आहेत का, पिवळे आहेत का, पांढरे आहेत का? तिथल्या बायका खरोखरीच एवढ्या म्हाताऱ्या म्हणजे त्या वयाने म्हाताऱ्या असतात, की मग तू स्पष्ट केलंच नाही तिथल्या हवेमुळे होतं. ती तुझी आणि माझी पहिली ओळख. मला वाटतं विनायक परब माझा जो स्टुडंट आहे, लोकप्रभाचा संपादक त्याच्यामुळे आपली ही भेट झाली. आणि नंतर अनपेक्षितपणे तुझा परत फोन आला. ते 2008 होतं आणि तेव्हा तू मला विचारलंस, "लेह लडाखला येशील का?" तेव्हा माझ्या मिस्टरांची तब्येत बरीच बरी नव्हती. पण ते म्हणाले, "नाही, नाही, तो म्हणतोय ते जा." म्हटलं, "म्हणतोय ते जा काय? तो माझ्याकडून पैसे घेणार नाहीये." तर पैसे घेणार नाही मी पक्की कोकणस्थ भटीण ना, असं कसं कोणाकडून काही घ्यायचं? पण ते म्हणाले, "नाही, नाही, त्याचा तू विचार नको करूस, तू जा त्याच्याबरोबर." आणि मला असं वाटतंय ती अतिशय फ्रुटफुल अशी ट्रिप माझी झाली. म्हणजे मी जे केवळ ऐकत होते, ते मला प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला मिळालं. लेह लडाख आहे कसं? आणि मग तिथून मी जेव्हा श्रीनगरवरून आपण जेव्हा जात होतो ना, तेव्हा तिथला सगळा रस्ता, तिथले जे रिटर्नर्स भेटणारे सैनिक, त्यांच्याशी बोलताना इतरांशी गप्पा माराव्यात, गाणी म्हणावीत असं बिलकुलच वाटत नव्हतं. तो सगळा निसर्ग हा डोळ्यात साठवून घ्यावा असं वाटत होतं. कारण तुलाही माहिती असेल, कदाचित इतरांनाही माहिती असेल, की हा जो सगळा मार्ग आहे ना श्रीनगरपासून कारगिलकडे जाणारा, तिकडे आत्ताच नव्हे, कारगिलच्या वेळेलाच नव्हे, तर 47ला सुद्धा खूप घमासान झालेली आहे. घमासान झालेली आहे. 47च्या युद्धात तर मला वाटते कारगिलकडून निघालेल्या म्हणजे त्याच्यावर माझं वाचन झालंय. मी कधी माझ्या हातून लिहून होईल मला माहिती नाही. पण आपल्या हिंदू सैनिकांना अक्षरशः कत्तल त्या रस्त्यावर केलेली आहे आणि त्या सगळ्या आठवणी माझ्या जाग्या होत होत्या. त्याच्यानंतर मला वाटते आपण सगळं जे बघितलं, त्याच्यानंतर आपण बटालिकचं जे तिथे स्मारक आहे केलेलं, त्या स्मारकाच्या इथे गेलो आणि तिथे मी तुला काय सांगू, खरोखरीच मला असं वाटायला लागलं तिथे तू आत्ता म्हणालास तसं, की तिथले जे सगळे सैनिक आहेत ना, ते कितीतरी विनयला ज्युनियर असणार ना. पण मला वाटत होतं नाही, नाही माझा हा विनय माझ्याशी बोलतोय. एवढंच नव्हे, तर तिथल्या आजूबाजूचे सारे डोंगर. कारण एक या 2 एक 99च्या म्हणजे ज्याला आपण युद्ध नाही म्हणत खरं तर, तो फक्त संघर्ष म्हणतो. कारण आपण एल-ओ-सी क्रॉस केली नव्हती. आपल्यावर बंधन होतं एल-ओ-सी क्रॉस करायचं नाही. अर्थात त्याच्यासाठी मग आपण काही वेगवेगळे फंडे वापरले हा भाग वेगळा. पण एल-ओ-सी प्रत्यक्षात आपण क्रॉस केली नव्हती. मग त्या सगळ्या ऐकलेल्या गोष्टी आणि मग मला असं वाटायला लागलं, की तिथला जो प्रत्येक कण आणि कण आहे ना, मातीचा कण, तिथला सगळा आजूबाजूचे डोंगर, ते मला काहीतरी सांगतायत, माझ्याशी काहीतरी बोलतायत आणि तो जो अनुभव होता ना, तो झपाटल्यासारखा. म्हणजे अजूनही मी डोळे मिटले किंवा जागेपणी सुद्धा ते सगळं क्षेत्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. हां, एकच आहे, की तिथली जी सगळी नावं होती ना शहिदांची, ती जर मला तू सांगितलीस तर आता त्याच्यातलं एकही नाव तिथे वाचलेलं कुठे काय होतं ते मला आठवणारच नाही. कारण ती सगळी नावं लक्षात ठेवायची मला गरज वाटलीच नाही. कारण त्या प्रत्येकामध्ये जो दडलेला होता तो भारतीय सैनिक होता. नाव काही असू दे. तो कोणत्याही खरंय. प्रांतात असू देत. कोणत्याही पलटणचा म्हणजे तिथे जे-के म्हणजे जम्मू आणि काश्मीर रायफलचे लोकं, 120 इन्फंट्री, 170 इन्फंट्री असे बरेच लडाख स्काउट्स होते. गार्ड्स होते. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे त्याला आपण म्हणतो घातक पलटण. त्या घातक पलटणीचे लोक होते. राजपूत रायफल होती, गुरखा होते, असे असंख्य जण होते आणि त्याच्यातले प्रत्येक जण आपल्यापैकी अनेकांचा असा समज असतो, की एकाच ठिकाणी टोलोलिंग आणि मला वाटते कालपासून म्हणजे नो प्रॉब्लेम विक्रम बत्रा इज ग्रेट. पण कालपासून आपण टीव्हीवर सारखं ऐकतोय ना, की असं वाटतं, की अरे एकटेच ते फक्त झुंजले का? तर असं काही नव्हतं. त्या सगळ्या पट्ट्यावर ते जणू काही तो एरिया जो आहे ना, तो पुणे-मुंबई अंतरा एवढा आहे आणि प्रत्येक ठिकाणी एकाच वेळेला सायमल्टेनियसली छोट्या-छोट्या लढाया लढल्या जात होत्या. त्यामुळे तिथला जो प्रत्येक पॉइंट आहे, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो टायगर हिल, तो टायगर हिल कॉम्प्लेक्स आहे. बटलिक सेक्टर आहे. काला पत्थर म्हटलं की काला पत्थर आजूबाजूचे ते सगळे खलुबार म्हटलं की खलुबारच्या जवळचे सगळे जे आहेत ना ते कॉम्प्लेक्स आहेत. म्हणजे छोटे-छोटे जे पर्वतमाथे आहेत ना, त्याची नावं त्याला दिलेली नाहीयेत. कारण कोणी तिथे गेलं नसेल किंवा उंचीवरून असेल. ते पॉइंट 510 सी, 48 असे जे काही नंबर आहेत, समुद्र सपाटीपासून उंचीचे ते दिलेले आहेत. आणि ह्या प्रत्येक ठिकाणी लढाई खेळली गेली. आणि ती अप्रतिम म्हणजे अप्रतिम होती, अप्रतिम होती. अप्रतिम म्हणजे अप्रतिम हा शब्द चुकीचा आहे खरं तर. पण जगातली सगळ्यात उंचीवर लढली गेलेली, सगळ्यात कठीण लढाई असं तिचं वर्णन केलं गेलं.
कारण ते वर होते. एक वर असलेला पाकिस्तानी सैनिक, ज्याने आपल्या सैन्य बळकावलेले आहेत, तो आपल्या 100 जणांना भारी पडत होता. कारण तिथल्या सगळ्या बंकर्समध्ये त्यांनी अतिशय छान आणखीन सुरक्षित करून घेतलेलं होतं. मागच्या बाजूला त्याचे सपोर्ट डेपो होते. त्यांनी रॉकेट लॉन्चर्स बनवलेली होती. वगैरे तिथल्या गन्स तिथे बसवलेल्या होत्या. आणखीन यूएस म्हणजे अमेरिका, आता अमेरिका वेगळं बोलत असेल, पण त्यावेळेला अमेरिकेकडून मिळालेली स्टिंगर्स त्यांच्याकडे मिसाईल्स होती. ती सगळी तिथे सहाय्य त्यांना होतं. पाकिस्तान परत खोटं बोलत होता, की आमचे सैनिक नाहीच आहेत, आमचे सैनिक नाहीच आहेत. आणि मग अशा वेळेला सुरुवातीला आपल्याला प्रूव्ह करून दाखवावं लागलं, की नाही, नाही हे तुमचेच सैनिक आहेत. आपल्या सैनिकांनी जे मटेरियल पकडलं ना, त्याच्यामध्ये हे सगळं मिळालं. अर्थात आत्ता मी म्हटल्याप्रमाणे तुझ्या त्या पोस्टमध्ये असं होतं, की गोष्टी सांगायच्या आहेत. कारण मला असं वाटतं, की गोष्टी ह्या ज्या आहेत त्या कारगिलच्याच गोष्टी आहेत. आणि कारगिलनी आणखीन एक घडलं, ते म्हणजे 2 गोष्टी मला सांगायला आवडतील. आत्ता पहिलं सांगितलं त्याप्रमाणे कठीण तर होतीच होती, नो डाउट. पण लढाईच्या काळामध्ये सारा भारत कसा एक असतो ते आपल्याला जाणवलं. सगळं मीडियाच्यामुळे ती आपल्या भारतामध्ये आली. म्हणजे भारतामध्ये ती सगळी बातमी पोहोचली. पण लढणारे जे सैनिक होते ना, ते कोणी दक्षिणेचा होता, कोणी उत्तरेचा होता, कोणी गुजरातचा होता, कोणी राजस्थानचा होता, कोणी यूपीचा होता, कोणी नागालँडचा सुद्धा होता. सगळे सैनिक तिथे एका दिलानी त्याला म्हणतात तसं नाम, नमक आणि निशाण त्याच्यासाठी ते लढत होते. आपल्या पलटणीच्या इज्जतसाठी आणि आपल्यासाठी. दुसरी एक जी गोष्ट घडली ती म्हणजे त्याही वेळेला पाकनी किती डबल गेम खेळलाय बघा. म्हणजे एकतर पहिल्यांदा आधी त्यांनी आपल्या भूमीत घुसायचा प्रयत्न केला, पण त्याला नाव दिलं होतं ऑपरेशन बद्र. ऑपरेशन बद्र ह्याचा अर्थ मोहम्मद पैगंबरांनी जे नॉन मुस्लिमांच्या विरुद्ध पहिलं युद्ध पुकारलं त्याचं नाव होतं बद्र. आणि मग हेच बद्र 47 साली पण तेच त्यांनी केलेलं आहे. मला वाटते आपण तपशिलात नको जाऊया. पण त्यांच्या दृष्टीने हा जिहाद होता आणि तसाच त्यांना तुकडा तोडायचा होता. जम्मू आणि काश्मीर प्रथम, मग हळू कारण पंडितांना हळूच ऑलरेडी त्यांनी काढून टाकलेलं होतं. असं करत सगळा काश्मीर, जम्मू-काश्मीर आणि इथे आल्यानंतर लेह लडाख आणि सियाचीन तोडायचं होतं. मात्र तिथल्या जनतेने, तिथली जनता जेव्हा मी म्हणते, तेव्हा जेव्हा आपण काश्मीर म्हणतो तेव्हा आपल्याला बरेच वेळेला चूक करतो. आत्ता कदाचित 370 हटवल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल, की व्हॅली वेगळी आहे आणि लेह लडाखचा भाग वेगळा आहे. तर हा जो लेह लडाखचा भाग आहे ना, तिथले सगळे बुद्धिस्ट लोकं आहेत किंवा तिथले जे मूळ जे राजाचे जे वंशज, क्षत्रिय म्हणजे तिथले जे काही लोक आहेत ते तिथे आहेत. गुलाब सिंगांचे वंशज डोगरा तिथे आहेत आणि ते भारताशी पूर्णपणे प्रामाणिक आहेत. तर आज मी ज्या गोष्टी निवडल्या आहेत त्या अशा मुद्दामून वेगवेगळ्या निवडलेल्या आहेत, की भारत संकटाच्या काळी कसा एकदिलाने उभा राहिला ते आपल्याला त्यावेळेला कळणार आहे. मधल्या काळामध्ये पाकिस्तानचे प्रेसिडेंट जे सांगत होते आमची सेना नाहीच आहे, ते चीनच्या मदतीला धावले. तर चीन आपल्याला मदत करेल का? चीन तर गप्प राहिला. अमेरिकेला धावले. अमेरिकेने फारसं लक्ष देणार नाही म्हणून सांगितलं. म्हणजे मुळात शस्त्र पुरवली होती, पण आत्ता मदत आम्ही काही करू शकत नाही असं सांगितलं. कारण आंतरराष्ट्रीय नियमांचं हे उल्लंघन होतं. मात्र आपण जसं म्हणतो, की आपल्या देशामध्येच गद्दार जे पूर्वी झालं ना, ते आत्ताही होतंय. आपल्या देशातले गद्दार त्यांनी कोलाहल करायला सुरुवात केली, की आता युद्ध थांबवा, बोलणी सुरू करा. कारण त्यांना असं वाटत होतं, की 47च्या वेळेला इंटरनॅशनली हा पण इश्यू नेल्यामुळे जसा काही भाग आपण गमावला म्हणजे पाकिस्तानने तो सोडलाच नाही कब्जा, तसं आत्ताही होईल आणि हाईट्स ज्या आहेत ज्या ठिकाणी कारण आपल्याला यश मिळायला लागल्यानंतर मग पाकिस्तानने धावाधाव केलेली आहे. नाही, 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 नाही म्हणणाऱ्या. आणि मग तरी आपण ऐकलं नाही. मला ते अटल बिहारी वाजपेयी एरवी एकदम कोमल हृदयाचे हम जंग न होने देंगे म्हणणारे. त्यांनी बस सेवा सुरू केली, ट्रेन सेवा सुरू केली. पण तेही यावेळेला अतिशय फर्म राहिले. मला वाटते अतिशय लढाऊ जॉर्ज फर्नांडिस असे संरक्षण मंत्री त्यावेळेला आपल्याला लाभले आणि सगळ्यांनी मिळून म्हणजे नॉट ओन्ली फक्त आर्मी, नेव्ही, एअर फोर्स सगळ्यांनी मिळून आणि त्याच्याशिवाय फक्त लढणारे सैनिक असं नव्हे, तर त्यांच्या बरोबरीनं जेव्हा एक सैनिक लढत असतो ना, तेव्हा त्याच्या मागे हजारो हात राबत असतात. कोणी ऑर्डनन्स फॅक्टरीत काम करत असतं, कोणी रिनोव्हेशन करत असतं, कोणी दुरुस्ती करत असतं, कोणी तो सप्लाय माल करत असतं. कोणी काही वेळेला त्याला हे करायला काय म्हणूया आपण त्याला टेलिकम्युनिकेशन अतिशय महत्वाचा भाग, कम्युनिकेशन उत्तम व्हावं, त्याचं काही जण काम करत असतात. मेडिकल स्टाफ असतो. असे असंख्य जण काम करत असतात. तर ह्यांचा सगळ्यांचा सिम्बॉलिक गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पहिली जी गोष्ट आहे ती आहे मला वाटते एका नागरिकाची आहे, की नागरिक सुद्धा आपण कसं मदत करू शकतो. बरेच वेळेला अगदी आपण शेजाऱ्याचा जरी कॉल आला ना, तरी आपण म्हणजे शेजाऱ्याचा कॉल इन द सेन्स मदतीचा कॉल आला, तरी आपण काही वेळेला दुर्लक्ष करतो. कोण त्याच्या भानगडीत पडताय? कशाला उगाचच लुडबुड करायला जायचं? इथे मात्र असं झालं नाहीये. एक ताशीन अंबियाल नावाचा त्यावेळेला तिशीतला एक
तिथला त्याला काय म्हणूया मला माहिती नाही, बरखरवाल जमातीचा तो असतो आणि मग ते वेगवेगळ्या प्रकारे याक आणि प्राणी वगैरे पाळतात. हा बटालिक सेक्टरमध्ये हा तानसी होता आणि तो तानसी एक दिवस फिरत गुरांना घेऊन जात असताना एका झऱ्याच्या झालंय. एका झऱ्याच्या इथे त्याचा एक जे बकरी, मेंढी होती ती गायबच झाली. मेंढी गायब झाली आणि मग तो शोधायला परत गेला. तो शोधायला जात असताना एका उंचवट्यावर जेव्हा गेला आणि आपल्या बकरीला बघतोय, तेव्हा त्याला लक्षात आलं, की समोरच्या टेकडीवर काही वेगळी माणसं आहेत. एवढंच नाही, त्यांच्या पावलाचे ठसे तिथे उमटलेले होते आणि ते भारताच्या बाजूने नाही तर उलट बाजूने येत होते. आता ज्या भागामध्ये मला वाटते मी सांगायची गरज नाहीये, सगळ्यांनी तुझ्याबरोबर लेह लडाख बघितलंही असेल किंवा टीव्हीवर बघितलं असेल, की ज्या ठिकाणी माणसांची रहदारीच नाही तिथे ही पावलं कसली? एवढंच नव्हे तर ती जी माणसं होती ना, त्यांनी पठाणी वेश धारण केलेला होता आणि ती काहीतरी खोदत होती आणि काहीतरी त्या खड्ड्यात टाकत होती आणि त्याच्यावर बर्फ लोटत होती. हा जो ताशी नामग्याल होता, हा लडाखी असल्यामुळे, कारण लडाखने भरपूर लढाया बघितलेल्या आहेत. भरपूर म्हणजे भरपूर प्रत्येक लढाई, कारण ते बॉर्डरवर आहेत. त्यामुळे त्याच्या लक्षात आलं, की हे काहीतरी गडबड दिसतीये आणि तो तसाच धावत म्हणजे जीवांच्या आकांताने म्हणता ना, पण त्याला भीती वाटली, की खरोखरीच ते पाकिस्तानी असतील तर मला मारतील सुद्धा ना कोणीतरी माणूस आहे म्हटल्यानंतर. धावत तो आला आणि तिथे खालती पंजाब रेजिमेंट खालती होती. त्या पंजाब रेजिमेंटमध्ये त्यांनी एका ह्याला हवालदाराला पकडलं आणि सांगितलं, की "अहो, इथे असं काहीतरी मी बघितलंय." तो जो हवालदार होता, त्यांनी हवालदाराला पण त्यांनी ताबडतोब आपल्या तिथे जे कोणी त्यांचे ऑफिसर असतील त्यांच्याकडे घेऊन गेला. त्यांनी त्याचं ऐकून तर घेतलंच घेतलं. पण ते म्हणाले, की "उद्याच आपण कोणतरी पाठवूया" आणि बरोबर 8 दिवसांनी लढाई सुरू झाली बरं का. त्यांनी पाठवूया अर्थात त्यांनी त्या टीमनी रिपोर्ट दिला काही नाहीये तिकडे. पण मग ह्या हवालदारालाही राहवलं नाही, तानशेलाही राहवलं नाही. ते चक्क सीओचं त्यांनी ऑफिस गाठलं आणि त्याला सांगितलं, की "इथे काहीतरी असं दिसतंय." त्यांनी नांबियाला सांगितलं, "तू इथेच थांब. म्हणजे आमच्या बरोबर राहा. इथेच थांब म्हणजे आमच्या बरोबर राहा." नांबियाला गावाला गेला आणि त्यांनी पहिल्यांदा काय केलं असेल, तर आजूबाजूच्या सगळ्या खेड्यामधल्या स्त्रिया, म्हातारी माणसं, लहान मुलं जी होती, त्यांना आधी खालती पाठवून दिलं आणि तिथला जो सगळा तरुण फोर्स होता, तो सगळा पोर्टर म्हणून कारण त्या काळात तिथे रस्ते नाहीयेत अजिबात. ट्रॅक नाहीयेत तिथे रस्ते आपल्यासारखी वाहतूक करायला. तेव्हा काही जो माल आहे तो लोकांना स्वतःच्या पाठीवरून किंवा खेचरांवरून न्यावा लागतो. याच्यासाठी हे जे सगळे पोर्टर्स होते, हे सगळे पोर्टर्स 1-2 नव्हे, त्यांची नावं सुद्धा आपल्याला माहिती नाहीयेत ना. पण त्यांचा सुद्धा कारगिलच्या विजयात मला वाटते सहभाग आहे. आपण त्यांना पण सॅल्यूट केला पाहिजे. एवढंच नव्हे, तर ही लढाई संपल्यानंतर त्याला कोणतरी पत्रकारांनी विचारलं, की "तुला काय वाटतं आता? तुला आर्मीनी किंवा सरकारने काही द्यायला हवंय का?" त्याचं उत्तर असं होतं, "मुझे कुछ मिलने वाला है इसलिए मैंने नहीं कुछ किया है. मैंने इसके लिए किया है कि ये मेरा कर्तव्य था, मेरी भूमि थी, उसका रक्षण मेरा काम था. बस सरकार को कुछ करना है, आर्मी को कुछ करना है, तो मेरे जमीन के लिए कुछ करे." आणि मला असं वाटतं आर्मीनी नंतर आणि सरकारनेही त्याला पुरस्कार तर केलाच केला. त्याच्या मुलींच्या शिक्षणाची सोय केली, मुलाच्या शिक्षणाची सोय केली. पण त्याच्याही पलीकडे जाऊन पुण्याचे एक सारंग गोसावी म्हणून आहेत, त्याच्याशी मी परवाच बोलले. त्यांनी तिकडे आता आर्मीच्या मदतीने तिथले जे कोर कमांडर आहेत ना, त्या कोर कमांडरच्या मदतीने तिथे आता काम सुरू केलेलं आहे. मला वाटते कोर कमांडर वरून आठवलं आत्माराम, की परवा यावर्षी आपण जेव्हा 19 मध्ये जेव्हा आपण 15 ऑगस्टला गेलो होतो ना, तेव्हा बरोबर. परत मला उल्लेख करावा लागेल, की तिथला भाग परत एकदा बघता आला आणि ते कोअरचं ऑफिस तू, मी आणि मला वाटते आपण तिथे जोशी म्हणजे फायर एंड फ्युरी आता जे सारखे आपल्याला दिसतात टीव्हीवर चीनच्या बोलण्यांबरोबर चीनच्या जी टीम बरोबर बोलणी करतायत, त्यांच्या ऑफिसमध्ये आपण गेलो होतो आणि तो सगळा परिसर. एवढंच नव्हे, तर हे 370 हटल्यानंतर काय झालं, किती आनंद झाला, त्याचे तू आणि मी साक्षीदार आहोत, नाही का? कारण मला बरोबर. असं हो. वाटतं, की 370 नंतर पहिलंच आपण प्लॅन केलं तेव्हा काही असं नव्हतं ना, की 370 हटेल वगैरे. पण हो, त्यांचा हो, तो हो. पहिला खऱ्या अर्थाने स्वतंत्र दिवस होता आणि मग लोकं किती झुंडीच्या झुंडी येत होत्या आणि त्या सगळ्या अशा नटून-थटून लग्न कार्याला चाललंय, अशा त्या लोक येत होत्या आणि पोलिस ग्राउंड प्रचंड मोठं ग्राउंड ते भरलं होतं. म्हणजे मुंबईत भरलं तर आश्चर्य नाही, कारण डेन्स पॉप्युलेशन आहे. पण तिकडे विरळ पॉप्युलेशन आहे, तरी लांब-लांबून लोकं येत होती. आणि मग मला वाटते तुझ्याचमुळे मला या जोशींना पण भेटता आलं आणि नंतर संध्याकाळी कारगिलचा शो तेव्हा नव्हता, पण आता त्यांनी तो कारगिलचा शो पण आपण बघितला. परत मी मूळ याच्या पदावर येते. तर हे जोशी जे आहेत ते आणि हा सारंग त्यांच्या मदतीने आता 50 प्रोजेक्ट्स या लडाखी लोकांसाठी सुरू झालेले आहेत. पूर्वी जे होत नव्हतं, ते आता शक्य होईल. तसा हा तानशी नांबियाल आणि त्याचे सगळे साथीदार त्यांना आपण प्रणाम करूया आजच्या कारगिलच्या दिवशी. दुसरं मी जे वाह! म्हणणार आहे ना, ते दुसरी गोष्ट ज्याला मी म्हणणार आहे, त्याला मी सांगणार आहे ती म्हणजे आहे मनोज पांडेची. आता मी का निवडली?
तर तुम्ही मनोज पांडे नाव नुसतं टाकलत Googleवर तरी तुम्हाला दिसेल. गोड, गोड, गोड म्हणजे अतिशय गोड पोरगा आहे ते. जे काय सांगू मी तुम्हाला, की त्याचा गोड हा एकच शब्द त्याला आहे. तुम्ही म्हणाल, की तो एवढा ऑफिसर आणि गोड काय? पण खरंच तसं आहे. कारण त्याला नुकतंच कमिशन मिळालेलं होतं आणि कमिशन मिळाल्यानंतर पहिलंच पोस्टिंग त्याचं जम्मू काश्मीरला सियाचीनला झालं आणि मग तिकडे वळायच्या अगोदर आणखीन एक सांगते. याची गोष्ट निवडण्यामागे माझं आणखीन एक कारण आहे आणि ते कारण असं आहे, की आजकालच्या सगळ्या मुलांना सुखवस्तू आयुष्य, सुखवस्तू सगळं हवं असतं. आपल्या स्वतःच्या विश्वात ती गुंग असतात आणि पालकही खूप वेगळा विचार करतात, की माझा मुलगा किती मार्क पडले, हा क्लास, तो क्लास. बाकीचं त्यांना काहीच दिसत नाही. पण हा जो मनोज पांडे आहे याचं वैशिष्ट्य असं आहे, की हा यूपी मधल्या अतिशय छोट्याशा एका खेड्यामध्ये राहत होता. त्याचे बाबा जे होते, ते बाबा त्याचे एक त्यांचं पानपट्टीचं दुकान होतं बरं का कानपूरला आणि मग ते जेव्हा मुलं थोडी मोठी व्हायला लागली, तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं, की या खेड्यात या मुलांना ठेवून त्यांचं कसं भलं होईल? त्यांना आपण इथे गावात आणूया. गावात आणल्यानंतर अर्थातच त्यांनी चौकशी केली. ते बाबा पण जरी त्यांना उद्योग त्यांचा तो असला ना, तरी त्यांच्या व्हिजन त्यांची खूप मोठी होती. मग त्यांनी आपल्या मुलाचं नाव सैनिक स्कूलमध्ये घातलं आणि सैनिक स्कूलमध्ये गेल्यानंतर मनोज पांडे त्याला एक छोटा भाऊ आहे. त्याचं पत्र उपलब्ध आहे बरं का मनोज पांडेनी आपल्या भावाला लिहिलेलं पत्र. तो एकच सांगतो, की "हमारे जैसे लोगों के लिए एक ही है मेहनत, मेहनत, मेहनत और मेहनत. परिश्रम के सिवा कुछ भी नहीं मिलता है." मला वाटतं त्याच्या भावाला जे सांगतोय ना, ते आपल्या सगळ्यांना तो सांगतोय, की तुम्हाला जर काही हवं असेल, तर पहिल्यांदा परिश्रम करायची तयारी हवी, तरच कोणतीही गोष्ट मिळेल. अर्थात सैनिक स्कूलमध्ये गेल्यानंतर त्याचं सगळं आयुष्यच बदललं. तो तिथला ऑलराउंडर विद्यार्थी होता. तिथे सैनिक स्कूलमध्ये गेल्यामुळे मग एन-डी-ए, आय-एम-ए अगदी सहज आणि सरळ सोपं होत गेलं. आणि हा जो मनोज पांडे होता, याला जुब्बल हिलच्या आसपास जो परिसर आहे ना, त्या ठिकाणी त्याला एक कामगिरी सोपवली गेली. त्याच्याबरोबर तो एकटा नव्हता, तर मला वाटते लडाख स्काउट्स होते, गुरखा रायफल्स होती, 17 ग्रेनेडियर्स होते आणि ह्या मनोज पांडे हे लीड करत होता. मात्र पोहोचणार कसं? कारण ज्या ठिकाणी त्याला जो पॉइंट घ्यायला सांगितलेला होता, तो एक जुब्बर हिल्स नावाचा पॉइंट त्याला घ्यायला सांगितलेला होता. तो पॉइंट जो होता त्याच्या आसपासचा सगळाच एरिया पाकिस्ताननी सगळ्या एरियावर पाकिस्तानी ऑलरेडी कब्जा केलेला होता. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी थोड्या अंतरावर मुंथो धोला नावाचं एक दुसरं ठिकाण आहे. त्या ठिकाणी तर त्यांनी आपलं हेडक्वार्टर बनवलं होतं. पाकिस्तानचं हेडक्वार्टर भारताच्या हद्दीत बनवलेलं होतं आणि ते लेह लडाख रस्ता जो महामार्ग आहे ना, त्याच्यावर नजर ठेवून होते. अर्थातच तिथे जाणं अशक्य आहे. जाणं जेव्हा अशक्य आहे, त्यावेळेला मग अर्थातच त्यांना एअर ड्रॉप केलं गेलं तिथे. कारण सियाचीनची तिथली जी त्यांची टेन्युअर होती, ते संपून ते परत येणार होते. पण ते अक्लमटाईज व्हावं लागतं. मला वाटते आपण जेव्हा जातो, तेव्हा तू तुझ्याबरोबर जाताना पहिली गोष्ट काय करत असशील, तर कापराच्या वड्या देतोस आणि श्वास हं. घ्यायला त्रास हो. व्हायला लागला तर त्याचं वापरायचं. मला वाटतं तिथे तर त्यांना असं काही कोणी चोचलंय पुरवायला नव्हतं. अक्लमटाईज व्हावं लागतं. अक्लमटायझेशन म्हणजे काय? ही तर एक वेगळी प्रोसेस असते. टप्प्या-टप्प्याने वर जायचं. मेडिकल टेस्ट त्यांची घेतली जाते. ब्लड प्रेशर चेक केलं जातं. आणखीन अनेक चाचण्या होऊन तुम्हाला वर जायचं असतं. तिथे ते ऑलरेडी रुळलेले होते सियाचीनमध्ये. त्यामुळे त्यांना तिथेच ठेवलं गेलं आणि हा जो मनोज पांडे आहे, हा त्या एरियामध्ये म्हणजे कारगिलच्या क्षेत्रामध्ये जवळ-जवळ 4 मे पासून 2 जुलैपर्यंत होता बरं का. सगळ्या युद्धामध्ये छोट्या-मोठ्या तर भाग घेत होता. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे, की त्यांनी 26 मेला एक आई-बाबांना पत्र लिहिलेलं आहे. ते लास्ट लेटर असतं ते वेगळं, पण 26 मेला पत्र लिहिलंय आणि त्यावेळेला आपण कोणती परिस्थिती फेस करतो आहे ना, हे तो बिलकुल सांगत नाही. आई-वडिलांना सांगतो, "तुम्ही अगदी काळजी करू नका. मी सुखात आहे. माझं मी काम करतोय. आय एम व्हेरी हॅपी की मी करतोय." आणि त्याचे एक जे शब्द जे होते ना, ते शब्द लास्ट लेटरमधले हे अनेकांचं प्रेरणास्थान बनलं, की जर माझ्यावर मृत्यू चालून आला, मी काही करायच्या ऐवजी अगोदरच, तर आय विल किल द डेथ. आय विल किल द डेथ. हा हो. 22 वर्षाचा मुलगा जो आहे, हा 22 वर्षाचा मुलगा हे सांगतो आहे. मला वाटते 22 वर्षाची मुलं आपल्याकडे तर वेल सेटल पण झालेली नसतात. काही जण तर आई-बाबांच्या जीवावर शिकत असतात. अशा वेळेला हा छोटा मुलगा असं काहीतरी म्हणतो. तिथे टाकल्या, तिथेच एअर ड्रॉप केल्यानंतर गंमत अशी आहे, की जसं आपल्याला टायगर हिलचं दिसलं किंवा रेकॉर्ड करता आलं, तसं हे करता येत नव्हतं. त्याची कारणं आणखीन खूप वेगवेगळी आहेत. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती, की यांच्यापैकी कोणी जिवंत परतलं नाही. नंतर मग कोणी-कोणी थापा गेले. मला वाटतं ते तसं त्या पुण्याला असतात वगैरे हा सगळा भाग वेगळा. पण त्यांच्या इथे नेमकं तिथे काय घडलं, हे नक्की काय घडलं हे सांगणारं कोणी भेटलं नाही. पण इथे ज्याला त्याला चढायचं होतं जुब्बर हिल टॉपवर,
ते जुब्बर हिल टॉपवर चढताना आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, की ती लढाई म्हणजे काही मराठी पुस्तकं मी सुरुवातीला जी वाचली, आता नंतर मी जी वाचली ती जनरलची होती, बामीची होती, तो भाग वेगळा. पण त्याच्यात अरे हसत गाणं गात-गात असं काही तिथे शक्य नव्हतं. सिक्रेसी पाळायची होती. रात्रीच्या वेळेला सगळे हल्ले आपण रात्री केलेले आहेत आणि रात्री आपण चढून गेलेलो आहोत. ते सुद्धा समोरून नव्हे, फ्रंटल अटॅक नाहीये, तर पुढून असे आपण गेलेलो आहोत. या जुब्बर हिल ज्यावेळेला पण तेच करायचं होतं, की जे जुब्बर हिल ज्या ठिकाणी आहे तिथे अक्षरशः कडेच्या कडे म्हणतात ना, म्हणजे 90 अंशात नाही पण 89-90 अंशामध्ये हे सगळे कडेच्या कडे पत्थर आहेत. त्याचे जे सगळे हे असतात, एजेस असतात त्या पत्थरांचे, ते सगळे असे तासलेले तलवार किंवा सुरी असावी तसे आहेत. ठिसूळ आहे तो हिमालय. कारण मला असं वाटतं, की तिथे पाऊस सुद्धा पडला जास्ती तर लोकांना काळजी वाटते कारण वालुकामय अशा त्या सगळ्या टेकड्या आहेत. त्यामुळे तिथे खिळा ठोकायचा दोर बांधायचा आणि वर चढायचं. हे खूप आव्हानात्मक होतं. पण हे त्या लोकांनी केलं. त्याच्याबरोबर जी टीम दिली होती 8-9 लोकांची. त्याचा हेड होता हा मनोज कुमार पांडे आणि लेफ्टनंट नुकताच झालेला होता. त्याला लढाईच्या वेळेला एक प्रमोशन पुढचं देतात तसं त्याला मिळालं होतं. आणि हे रात्रीच्या वेळेला वर चढले. मात्र आणखीन एक तिथे होतं, की त्या जुब्बर हिलच्या टॉपवर एक त्यांची मशीन गन होती आणि ती मशीन गन फायर करत होती. एवढंच नव्हे, तर त्याच्या आजूबाजूला म्हणजे हे त्यांना दिसले किंवा आजूबाजूच्या पाकिस्तानी चौक्या ज्या आपल्या बळकावलेल्या होत्या, त्यांना कल्पना आली रे आली ना, की ह्यांच्यावर फायर सुरू होणार होता. कितीतरी डेंजरस आहे कल्पना कर की आम्ही वर चढतो आहोत, हो. रात्री दिसून द्यायचं नाही आहे आणि वर तर आहेच आहे, पण आजूबाजूच्या सगळ्या टेकड्यांवर मशीन गन, रॉकेट लॉन्चर्स, मनतोधोला, त्या ठिकाणी सप्लाय लाईन, त्याच्या पलीकडे जो करडूचा किल्ला आहे, त्या ठिकाणी त्यांचा मोठाच्या मोठा डेपो होता, सप्लाय डेपो त्या ठिकाणी होता. नंतर मुंतझोला आपल्या एअर फोर्सने उद्ध्वस्त केला हा भाग वेगळा. पण हा जेव्हा मनोज पांडे वर चढले, तेव्हा म्हटलं तसं त्यांचं पहिलं काम काय होतं, तर छोटे-छोटे संघर्ष बनवलेले असतात. ते 4 संघर्ष ते उद्ध्वस्त करत पुढे गेले. हे सगळं करत असताना तेही जखमी होत होते. त्यांनाही लागत होतं आणि शेवटी ही जी मशीन गन होती, त्याच्यापाशी त्यांनी हँड ग्रेनेड टाकला आणि मशीन गन ती बंद पाडली. ती मशीन गन बंद पाडल्यानंतर त्याचे शेवटचे शब्द होते तिथले गेलेले असताना, रक्त सगळं वाहत होतं. अनेक स्प्लिंटर्स अंगात घुसलेले होते. डोक्यात, पोटात, छातीत जिकडे-तिकडे रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. फार वेळ जिवंत राहणं शक्यच नव्हतं. पण तरीही तो मरता-मरता म्हणालेला होता, "नॉट छोडणू सोडू त्यांना सोडू नका." आणि त्याचा जो क्राय आहे तो गुरखाली, आय गुरखाली आणि महाकाली हा जो क्राय वॉर क्राय आहे तो त्यांनी दिला आणि त्याच्या बाकीच्या सगळ्या साथीदारांनी अर्थातच मी म्हटलं तसं, की मरेपर्यंत ते लढत राहिले. कोणी जिवंत राहिलं नाही. नंतर मग दुसरी टीम गेली वगैरे जुब्बर हिल्स आपण ताब्यात घेतली. हा सगळा भाग वेगळा. पण मला वाटते मनोज पांडे कितीतरी गोष्टी आपल्याला सांगून जातो. तुम्ही कोणत्या घरातून आला हे महत्वाचं नाही. तुमच्यावर संस्कार कसे होतात ते महत्वाचं आहे. मुलांचे लाड करणं, मुलांना वाढवणं, मोठं करणं म्हणजे वयाने वाढवणं नाही. तर त्यांना मोठा विचार म्हणजे त्यांचं स्वप्न जे होतं, की मला मोठं व्हायचंय. ते मोठं कसं व्हायचं होतं? तर असं मोठं व्हायचं होतं. आता मला वाटतंय मनोज कुमार पांडेचं नाव आजकाल खूप ठिकाणी म्हणजे मला असं वाटतंय आपण गेलो होतो तेव्हाही बघितलं. इथे कुलाबाला मी बरेच वेळेला आम्हाला कामाच्या निमित्ताने जावं लागतं. आर्मी, नेव्हीचं जे ऑफिस तिथे आहे. गुजरात, गोवा तिथे पण जिकडे-तिकडे या जसं परमवीर चक्र विजेत्यांचे पोस्टर्स लावलेली आहेत. असंख्य ठिकाणी लावलेली आहेत. आता मनोज पांडे हा प्रत्येकाच्या हृदयात आहे. कोणी त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणू शकतो. तेव्हा हा असा मनोज पांडे. तिसरी जी गोष्ट मी निवडली आहे ना आज सांगायला तुम्हाला ती पण खरं तर मुद्दामून मी ही निवडली कारण याच्या मृत्यूमुळे हा जिवंत नाही राहिला, हा मेला. परंतु याच्या मृत्यूमुळे नॉर्थ ईस्ट जो तुटलेला भाग होता, तो आपल्याला जोडला गेला. मला वाटते नवीन पिढीला कदाचित माहिती नसेल, पण आपल्या पिढीने लाल डेंगा हे नाव ऐकलेलं आहे. नागालँड ऐकलेलं आहे. नागालँडमध्ये त्याला स्वतंत्र नागालँड हवं होतं. कारण नागालँडमध्ये सुभाषचंद्र बोस यांची जेव्हा सेना येत होती, तेव्हा आपल्या ब्रिटिशांच्या सेनेनी या नागा लोकांना हाताशी घेतलेलं होतं. त्यांना शस्त्र पुरवलेली होती. युद्ध थांबलं, दुसरं महायुद्ध थांबलं. पण त्या बंदुका नागांकडे तशाच राहिल्या. एवढंच नव्हे तर तिथे ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रचंड प्रमाणात झालेला आहे. म्हणजे मला वाटते अख्खीच्या अख्खी 100% खेडी तिथे ख्रिश्चन झालेली आहे. त्यांची चेहरेपट्टी थोडी वेगळी आहे. खरं तर नागा हे लढवय्ये आहेत आणि आपली जी भीमाची बायको जी होती ती तिकडची आहे. नागाची हिस्ट्री तर खूपच वेगळी आहे. अत्यंत लढवय्ये. पण मधल्या काळामध्ये त्यांच्या डोक्यात वेगळंच भूत शिरलं. त्यांच्या नागालँडची लढाई ज्यांनी नॉर्थ ईस्टमध्ये काम केलंय त्यांना पुरेपूर माहिती आहे. कधीतरी आपल्याला वेळ मिळाला तर त्याच्यावरही आपण एकदा बोलूया. पण
ह्या नागालँड जो कुठून बाहेर पडणारा होता तिथला हा निंबू. आता ह्याला निंबू का म्हणतात तर त्याचं नाव जे आहे त्याचं प्रोनाऊन्स करायला खूप कठीण आहे बरं का. NEIKEZHAKUO हे त्याचं पहिलं नाव आहे. नेईकुन्स वगैरे असं काहीतरी नाव असेल त्याचं. आणि दुसरं जे आहे ते KEN त्याचं सरनेम जे आहे KENGURUSE हे त्याचं सरनेम आहे. तर याचं राजपुताना रायफल्समध्ये याची हे झाल्यानंतर आपल्या परिचित म्हणजे राजपूत, पंजाबी, मराठी ही नावं आपल्याला खूप फॅमिलियर वाटतात ना, आपल्या लक्षात राहायला, उच्चारायला सोपी असतात. पण ही नावं उच्चारायला पण कठीण आहेत. म्हणून मग सगळीजण त्याला निमू साब, निमू साब, निमू साब असं म्हणायचे. आणि हा जो निमू आहे, हा निमू सुद्धा वयाच्या 25व्या वर्षी अ, हा नागालँडचा मुलगा आहे, हा शहीद झाला. गंमत अशी आहे, की याचे जे वडील होते हे धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि मग त्यांना असं वाटायचं, की आपल्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं. अर्थात मोठं व्हावं म्हणजे तिकडे काही फारशा मोठ्या फॅक्टरीज किंवा हे नाहीच आहे ना. आता खूप प्रयत्न चालले आहेत नॉर्थ ईस्ट जोडा, जे आता नवीन धोरण बीजेपी सरकारचं आहे. लुक टू द नॉर्थ ईस्ट आणि मग बऱ्याच मोठ्या प्रमाणात तिकडे योजना, युनिव्हर्सिटीज, रस्ते वगैरे चाललेले आहेत. खरं तर नॉर्थ ईस्टला पाणी इतकी हायड्रो पॉवर आपल्याला बनवता येईल की अख्ख्या भारताला पुरेल. पण तो निग्लेक्टेड पार्ट होता. त्याची कारणं आपण नको जाऊया. पण तिथे त्याचे जे वडील होते, ते मग त्यांनी काय मोठं व्हायचं म्हणजे तर स्थानिक शाळेत शिक्षक. तो बी-एससी झाला आणि शिक्षकाची नोकरी करायला लागला. पण ह्याचं मोठं व्हायचं स्वप्न खूप वेगळं होतं. तो म्हणाला, "मी शिक्षकाचा फार तर काय होईल, सुपरिटेंडेंट होईल, मुख्याध्यापक होईल, पण मोठा होणार नाही." आणि मग त्यांनी वडिलांच्या नकळत अ, तयारी केली आय-एम-ए आणि आय-एम-ए मधून पास आउट झाला आणि हा जो लिंबू तुला म्हटलं तसं, हा नागालँडचा जो आहे, हा नागालँडचा मुलगा हा तिथे होता. तो असं म्हणतो त्याच्या एका ह्याच्यामध्ये वाजपेयींचे शब्द त्याची आठवण होते, "विपदा आती है, विपदा आती है आए, हम न रुकेंगे, हम न रुकेंगे." असे याचे हे बोल होते. दुःख संकट तर येणारच येणार. लढाईवर आहे, तर लढाई काही सोपी नव्हती. पण कितीही आलं तरी आम्ही थांबणार नाही, असं म्हणणारा हा निमू. तेव्हा ह्या निमूला सुद्धा 2 राजपुताना रायफल्स याच्यामधला हा निमू अ, आणि पहिलंच पोस्टिंग त्याचं जम्मू काश्मीरला आलं बरं का. म्हणजे त्याला मिळालं कमिशन मिळालं 25 वर्ष म्हणजे मला वाटते 20-22व्या वर्षीचं कमिशन मिळालं असेल, तर थोडेच दिवस झाले होते. पण त्याला कॅप्टन पद दिलं गेलं होतं. जम्मू काश्मीरमध्ये असताना त्यांनी ज्या तऱ्हेने त्या नागालँडचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जात्याच ही लोकं खूप शूर आहेत, खूप शूर आहेत, खूप काटक आहेत आणि उत्तम पळणारे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना ती जी एरिया आहे ना, भाग तो सगळा, तिथे राहणं, हे त्या राहणं तिथला त्यांचा आपल्याला जे अक्लेमेटाइज व्हायला त्रास, वेळ लागतो तसं त्यांना लागत नाही. म्हणजे मला आठवतंय मागे मी, माझे मिस्टर वगैरे सगळे एकदा भूतानला गेलो होतो. जेव्हा आम्ही म्हणत होतो किती थंडी आहे, तेव्हा तिथले लोकं म्हणत होते, "अरे किती गरमी" आणि खरोखरी त्याला घाम येत होता. तेव्हा हा सगळा तिथल्या वातावरणाचा परिणाम आहे. त्यामुळे तिथे त्यांनी जे काही शौर्य दाखवलं, कारण आपण जेव्हा कारगिल म्हणतो ना, तेव्हा आपण परत विसरूया नको, की चीनी लोकांनी आक्रमण केलं तर त्याही ठिकाणी आपल्या माउंटन ज्या सगळ्या रेजिमेंट्स असतात त्या सिद्ध होत्या. त्याच वेळेला आपले कित्येक सैनिक ज्यांची नावंही आपल्याला माहिती नाहीयेत, शोधल्याशिवाय मिळणार नाहीयेत, ती व्हॅलीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी गस्त घालत होती. काही-काही जण तिथे कारण घुसखोरी थांबली नव्हती. इथे घुसखोरी केली असं नाही. कारण पाकिस्तान तर सांगत होता आपल्याला, तुम्ही काश्मीरचा प्रश्न सोडवा आणि काश्मीरचा प्रश्न नाही सोडवलात, तर अशी कारगिल एक नव्हे असंख्य कारगिल होत राहतील. तेव्हा आपल्याला खूप सावध राहायला हवं होतं. एवढंच नव्हे तर जर समजा आणखीन काही घडलं तर 71 सारखा धडा शिकवण्यासाठी आपली आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स अक्षरशः म्हणजे राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा या सगळ्या बॉर्डरवर आपल्याला रेड अलर्ट दिला गेला होता आणि आर्मी आपली जागरूक होती. आपण हेही विसरतो, की ह्याही सगळ्या लोकांना खूप त्रास सहन करायला लागलेला आहे त्या ठिकाणी. आता आपण परत निमूकडे वळूया. ह्याला जी काही 22 जून 1999 या दिवशी त्याला तोलोलिंग जवळच्या थ्री पिंपल्स मी म्हटलं तसं त्या थ्री पिंपल्स हा जो काही कॉम्प्लेक्स आहे, त्या कॉम्प्लेक्समध्ये त्यांना काम करायचं होतं. तिथे एक तोफ जी होती, ती तोफ बंद पडायची होती. त्या रिजवर जवळ-जवळ 7-8 बंकर्स डोळ्यांनी दिसत होते. मुळात आणखीन किती संघर असतील आपल्याला माहितीच नसतील. ती तोफ तिथली बंद पाडायची. तोफ बसवली होती म्हणजे किती त्यांनी तयारी केली होती बघा आणि किती आधीपासून तयारी केली असेल. तर हा जो निमू आहे, हा निमू आणि त्याचे जे काही सहकारी होते, ते सहकारी मगाशीच म्हटल्याप्रमाणे तुम्हाला चढायचं होतं उजवीकडून, डावीकडून, मागून. घातक पलटण होती. घातक पलटण मागून काही वेळेला
चढण्यामध्ये म्हणजे घातक पलटा म्हटलं की लोक घाबरतात. म्हणजे गेल्या वर्षी जसा तू आम्हाला आमचा वाटतोस तसा एक विकास म्हणून एक आहे, विकास मनाज जम्मूचा, तो आम्हाला आमचा वाटतो. पण सगळ्या आमच्या फॅमिलीना तो खूप बांधून ठेवतो. त्याच्याबरोबर आम्ही जेव्हा एकांच्याकडे म्हणजे माझ्यासारख्या इतर फॅमिलीजकडे गेलो होतो, तेव्हा त्याचे जे एक बाबा होते ते सांगत होते, "अरे, उसकी तो लाल टोपी देख के सब लोग घबराते थे." आणि हा जो काही आहे ह्याचं पण आडनाव कालियाच आहे. पण हा जो कालिया आहे, हा सौरभ कालिया नाहीये. तर असे असंख्य जण निधना ठिकाणी लढत होते. याच्याबरोबर जे लोकं चढले वर, त्यांनी 7 बंकर्स पण वर चढताना अशी जी उभा कडा आहे, त्याच्यावर वर चढता-चढता त्याचे पाय घसरायला लागले. त्याचे जे बूट होते, जरी ते खिळ्यांचे बूट असले, तरी ते पकडत नव्हते. कारण अतिशय बर्फ होता आणि गुळगुळीत झालेलं होतं सगळं. दिवसा तापत होते आणि भेगा पडत होत्या. खिळे ठोकणं मुश्कील जात होतं. खिळा ठोकण्याचा आवाज होऊन देता कामा नये, कारण वरची लोकं करतायत. मग त्यांनी काय केलं असेल तर पायातले जे बूट आहेत, की ज्याच्यामुळे पाय घसरत आहेत असं त्याला वाटलं. ते बूटच त्याने काढून फेकून दिले. कल्पना कर, की आपल्याला अनवाणी पायानी मुंबईच्या डांबरी हं. रस्त्यांवर चालणं आपल्याला मुश्कील वाटतं ना. आपले पाय भाजतात, आणखीन काय काय होतं, खडे बोचतात. त्या ठिकाणी सुळक्यांवर त्याला चढायचंय आणि सुळक्यांवर आपले तळवे हे सगळ्यात म्हणजे आपण पोलिस कस्टडीमध्ये बघा तळव्यांवर मारतात, ते सगळ्यात हळवे असतात. कारण आपण चप्पल बुटांनी प्रोटेक्ट त्यांना केलेलं असतं. तर हे बरोबर. तळवे अ, त्या तळव्यांवर तो चढत-चढत वर गेला. वर गेला तर तिथे अक्षरशः म्हणतात तसं हातगाईची लढाई त्याला करायला लागली. त्यांनी तिथले 7 बंकर्स उद्ध्वस्त केले आणि पुढचा 8वा बंकर्सकडे जात असताना तिथल्या मशीन गन बंद पाडल्या आणि मशीन गन बंद पाडल्यानंतर अर्थातच त्याला बाकीचे पाकिस्तानी ते सैनिक आहेत ना ते सुद्धा वेल ट्रेन्ड आहेत. कारण नुसते घुसखोर नव्हते ते, दहशतवादी नव्हते ते. ट्रेन्ड अशा प्रकारचे ते सगळे सैनिक होते. प्रचंड जखमी झालेला होता. प्रचंड रक्त अंगातून वाहत होतं आणि शेवटी रक्त जेव्हा खूप जातं, तेव्हा मग डोळ्यांवर अशी भोवळ यायला लागते. तर त्याचा तोल सांभाळणं कठीण व्हायला लागतं आणि अशा रिजवर तो पोहोचलेला होता, की त्या ठिकाणी त्या रिजवर स्वतःला तो कंट्रोल ठेवू शकला नाही आणि तो जेव्हा खालती पडला, त्या सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे, की खालती पडताना खरं तर तो दगडाला अडथळत असा पडला असता ना गडगडत. पण जेव्हा तो खालती पडला, तेव्हा त्याचे दोन्ही हात असे आकाशाकडे होते आणि डोळे त्याचे जे होते, ते त्याचा जे थ्री पिंपल्सचा जो एक टॉप होता, त्याच्याकडे ते डोळे रोखलेले होते. जणू काही त्याच्या टॉपवर थ्री पिंपलच्या टॉपवर तिरंगा कधी फडकतो आहे, याची स्वप्न किंवा वाट तो बघता-बघता देवाच्या घरी गेला. आणि मी तुला म्हटलं तसं नागालँड जोडलं गेलं. कारण नागालँडचा तो पहिला अधिकारी, की ज्यांनी भारतीय सैन्यासाठी, भारतीय भूमीसाठी आपल्या त्याग केला. त्याची बॉडी जेव्हा आणली गेली, नागालँडमध्ये आणली गेली आणि तेव्हा अक्षरशः दुतर्फा लोकं जमा झालेली होती बघायला, की आमचा हा कोण आहे? एवढंच नव्हे तर त्या नागालँडचे जे कोणी तिथे त्यांचे मुख्यमंत्री होते, आपल्या आर्मी जनरलनी त्या भागाला भेट दिली आणि हे जे काही कर्तृत्व आहे सगळं नागाचं, ते त्यांनी त्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी तिथे असेंब्लीमध्ये उभं राहून सगळ्यांना ही बातमी दिली. असेंब्ली सुरू होती तेव्हा त्यांची. तिथे बातमी दिली आणि सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि ह्या निमूला म्हणजे मोठं होणं म्हणजे काय बघ, सगळे जे आमदार, खासदार कोणी होते त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला, त्याच्या नावाचा जयघोष केला. आणि त्याचं जे गाव होतं, तर नागालँडमध्ये एक छोटंसं गाव आहे पेजा गाव. तिथून जो रस्ता जातो त्याच्या मूळ रस्त्याच्या इथे त्याचं एक तसं मी मनोज पांडेचं पण सांगायला विसरले बरं का. त्याला परमवीर चक्र मिळालंय, एनडीएच्या गेटला त्याचं नाव दिलंय, शाळेच्या प्रवेशद्वाराला त्याचं नाव दिलंय. आणखीन हाऊसिंग कॉम्प्लेक्स जो गाझियाबादमध्ये आहे, तिथे मनोज पांडेचं नाव दिलंय. तसं या ठिकाणी सुद्धा हा जो निमू होता, त्या निमूचा तिथे पुतळा उभारलाय आणि तो पुतळा उभारल्यानंतर तिथे लोकं अक्षरशः म्हणजे आपण देव देव कसा मानतो आणि देवाला जसे हार तुरे घालतो आणि श्रद्धा व्यक्त करतो, त्या श्रद्धेने लोकं तिथे जमले आणि मला वाटते अजूनही शाळेच्या ट्रिप्स बाकी त्यांना आपल्याला जसं एक आकर्षण असतं ना, पर्वत, डोंगर, धबधबे, त्यांना ते नेहमीचंच आहे नाही का? पण असं ट्रिप म्हणून त्या ठिकाणी ते लोकं घेऊन जातात मुलांना. त्यांना आदर्श म्हणून त्याची ओळख करून देतात. असा हा कॅप्टन निमू. तो कॅप्टन निमू आपल्या भावाला पण सांगत होता. त्याचा भाऊ पण शिकत होता. जसं मनोजने त्याला सांगितलं, की आपल्यासारख्यांच्यासाठी परिश्रम हा एकमेव आपल्या हातामधला हत्यार आहे, भांडवल आहे आपल्या हातातलं. तसं ह्यानीही आपल्या भावाला पत्र लिहिलंय, की "तू छोटा सपना मत देख, छोटा सपना मत देख, बडा सपना देख, बडा सपना देख." बडा सपना म्हणजे मला वाटते असाच हा कॅप्टन निमू त्यांचं जे एक हे आहे, जे त्याची जी पलटण आहे तो मला वाटते ए-एस-सी म्हणजे आर्मी सर्व्हिस कोअरचा तो होता. आर्मी सर्व्हिस कोअरचा तो होता. त्या आर्मी सर्व्हिस कोअरवाल्यांना ज्याला महावीर चक्र मिळालं,
हा असा एकमेव आहे. आणि बंगलोरला ज्या ठिकाणी त्यांचं ट्रेनिंग सेंटर आहे, त्याचं जे गेट आहे ना, त्या गेटला या निमूचं नाव आता दिलेलं आहे. ते मला असं वाटतं, की एक जण जातो, पण अख्खा नागालँडचा भाग अख्ख्या भारताशी जोडून घेतो ना, अख्ख्या भारताशी वा, जोडून घेतो. खूपच छान. ते जाणं म्हणजे केवढं म्हणजे मला असं वाटतं, की काय त्याच्या जाण्याला म्हणावं, की कशी ही छोटी-छोटी मुलं आणि म्हणून मी म्हटलं ना, मी विनयला तर म्हणजे मला तर वाटतं विनय तर माझा नाहीच आहे, गेलेला नाहीच आहे, माझ्याचबरोबर आहे तो. त्याचप्रमाणे ही जी सगळी मुलं आहेत ना, ही सगळी मुलं मला माझी वाटतात. कारण ती जातात, पण आपल्याला केवढा मोठा संदेश देऊन जातात. मला असं वाटतं, की खरंय. किती गोष्टी सांगायच्या. तर आता मी त्याच्यावर एक पुस्तक लिहितेय आणि माझा इरादा आता असा आहे, की मला वाटते तुला तर माहिती आहे आपण त्याची एक झेरॉक्स प्रत घेऊन गेलो होतो आणि एक हो. शिफ्ट जसं म्हणतो आपण टेम्पल, तसं आपण एक मेपशिफ्ट त्याची फाईल तयार केली होती. कारण त्याच्यात ते जोशी आहेत, त्यांच्याबद्दलही मी लिहिलं होतं. त्यांना आपण ते दाखवलं होतं आणि त्याच्यात अशा असंख्य गोष्टी पुढे-पुढे येत आहेत. मला वाटते काल का परवाच एक व्हिडिओ पुन्हा व्हायरल झालेला आहे. एक म्हणजे आपण जसं म्हणतो ना, बाप से बेटा सवाई, तसं घडलेलं आहे. कारगिलच्या युद्धामध्ये एक छोटेसे जे सार्जंट होते ते गेले आणि त्यांची मुलं तेव्हा 5.5 वर्षाची होती बरं का. हितेश त्याचं अच्छा. नाव आहे. आता मी एक अर्ध्याच तासापूर्वी त्याच्याशी बोलले. त्याच्या आईशी मी कमला जी होती त्यांच्याशी मी काही वेळ बोलले होते. लहान मुलांना मला वेगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या. त्याच्याशी आत्ताच बोलले. तर तो 5.5 वर्षाचा होता. त्यांना कळतही नव्हतं खरं तर आणि मजा म्हणजे दोघे जुळे भाऊ आहेत ना हे. त्यामुळे आई त्यांना सांभाळण्यासाठी वडिलांपासून लांब राहिली होती. त्यांचा सहवासही फार नव्हता. पण वडील गेल्यानंतर जे शहाणपण आलं, ते शहाणपण ह्याला आलं. ही पण दोन्ही मुलं सैनिक कल्याण केंद्रामध्ये गेली. या सगळ्यांना सैनिक कल्याण केंद्राची फी माफ असते. आता सध्या ते कारगिल आवास जो बांधलेला आहे, तिथे त्याची आई राहते. पण तो हितेश लहानपणी मुलं कशी मोठी होतात. त्यांची आई सांगत होती, "मला सांभाळून घेतलं मुलांनी." आता हा हितेश जो आहे, तो सेकंड लेफ्टनंट झालेला आहे आणि वडिलांच्याच 2 राजपुतानामध्ये गेलेला आहे. मला ते वाह! श्रद्धांजली म्हणजे काय असते वडिलांना दुसरी? वडिलांसाठी करणं म्हणजे दुसरं काय असतं? ते मला वाटतं असं खूप छान. तोच असं नाही तर मध्ये आणखीन पण एक आता नाव ते लिहिलेलं असेल, पण माझ्या वयामुळे मला नाही होत लक्षात राहायला. अशा एका मुलीचा पण इंटरव्ह्यू आला होता. मला वाटते अनेक आर्मी वाईफ्स हल्ली जे जॉइन होतायत, तर त्या अशाच होतायत. मरणाची भीती आपण कशासाठी बाळगतो आणि किती बाळगतो? कारण मरण तर येणारच असतं. पण आपण म्हणतो ना, मरून अमर होणं म्हणजे काय? ते ह्या मुलांकडून शिकावं. मुलंच आहेत ही सगळी, कारण खरंय. आपल्यापेक्षा खूप लहान आहे ती. पण लहान वयात मोठं होणं म्हणजे काय ह्यांच्यामध्ये शिकावं. जसं आपण आर्मीच्या बद्दल खूप गोष्टी ऐकल्या ना, नेव्हीला आपला लॉस झाला नाही बरं का. पण नेव्हीनी त्यांचा सगळा पुरवठा अडवून ठेवला होता. म्हणजे आपण 71 साली जसं केलं होतं, की ऑपरेशन डायड्रन केलं आणि त्यांची नेव्हल पॉवरच खतम करून टाकली आणि त्यांना येऊन दिलं नाही. तसं याही वेळेला आपण नेव्हल पॉवर जी आहे, ती नेव्हल पॉवर वेळ आली तर वापरायची आपली तयारी होती. पण आपण मेसेज इंटरसेप्ट केले. आणि ते असं सांगत होते, की "अरे, या भारताच्या नेव्हीनी आमची पंचाईत केली आहे. जर समजा असाच युद्ध सुरू झालं, म्हणून तर ते परवेज मुशर्रफ प्रयत्न करत होते ना, लवकर बोलणी करा, लवकर बोलणी करा." तर आम्हाला आमचं पेट्रोल ते जे लागतं, इंधन लागतं, ते इंधन मिळणार नाही. आमचं धान्य जे आयात होते, ती आयात थांबेल. पण एअर फोर्सने मात्र त्याग केला बरं का. आणि एअर फोर्सने जो त्याग केला त्याच्यानंतर आपली नीती पण बदलली आपण. म्हणजे पहिल्यांदा आपण एम-आय जी विमानं आहेत ती पाठवत होतो. त्याच्यानंतर मग आपण मिराज पाठवायला लागलो, पॉड्स पाठवायला लागलो. इस्रायलने आपल्याला आपल्याला इस्रायलबद्दल का प्रेम वाटतं त्याचं हेही एक कारण आहे, की इस्रायलने त्यावेळेला आपल्याला एल-जी-बी म्हणजेच लेसर गाईडेड जी मिसाईल्स होती ती आयत्या वेळेला दिली. कारण त्या ठिकाणी आपल्याला एरवी विमान चालवणं तर मुश्किल आहेच आहे, पण तेवढ्या हाईटवर ते सुद्धा एल-ओ-सी क्रॉस न करता चालवायचं. वर गेले की त्याची ताकद कमी होते आणि प धावता-धावता तुम्हाला बॉम्बिंग करायचंय आणि वारा प्रचंड असतो. काही वेळेला विशिष्ट वेळातच करावं लागतं. कारण अ, काही वेळानंतर जर बर्फाची किरणं असतात, ती रिफ्लेक्ट होतात. त्यामुळे विशिष्ट वेळात ते सगळं करायचं असतं. तर हे आपण पहिले 2 आपले जे पायलट होते, त्या पहिल्या पायलटचं नाव होतं नचिकेत. तो नचिकेता परत आला 8 दिवसांनी. त्याला सोडलं. त्यांनी काय केलं, काय तो आपल्याला तो सांगणार नाही, परंतु आता तो अमेरिकेमध्ये स्थायिक झालेला आहे नचिकेत. हा साऊथचा होता. आणि दुसरे जे होते ते अजय अहुजा होते. ते अजय अहुजा मात्र एवढे नशीबवान नव्हते. अर्थात हा नचिकेत का आला नाही, म्हणजे त्याची जी टीम जे हेलिकॉप्टर होतं पाठवलेलं, ते का परत आलं नाही म्हणून अजय अहुजा परत हेलिकॉप्टरमधनंच गेले. मग आपण नंतर निर्णय घेतला की हेलिकॉप्टर नाहीच त्या ठिकाणी वापरायची आणि मग आपण वेगळी विमानं वापरायला लागलो. एवढंच नव्हे, तर जे टिप्पणीस त्यावेळचे प्रमुख होते, ते पंतप्रधानांना भेटले. नंतर ते ब्रिजेश मिश्रा जे कोणी त्यांची टीम होती त्यांना भेटले. त्यांना नेव्हीनी आणि एअर फोर्सनी त्यांना संमती दिली, की नाही हे म्हणताय ते बरोबर आहे. तुम्ही अशी जाचक अट तुम्ही तुमच्या लेव्हलवर जरूर सांगा. पण आम्हाला असं पाळून लढाई नाही करता येणार.
अर्थात हे जे अजय अहुजा जेव्हा गेले तेव्हा US मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आता अमेरिका आपल्याला ट्रम्पची दोस्ती करतायत, पण अमेरिकेने प्रचंड शस्त्र पुरवठा पाकिस्तानला केलेला आहे. जसं एक स्ट्रिंगर होतं, ते स्ट्रिंगर ह्या अजय अहुजांच्या विमानाला लागलं आणि त्यांचं हेलिकॉप्टर अर्थातच त्यांना इजेक्ट व्हावं लागलं, उडी मारावी लागली, जळायला लागलं ते. आणि हे जेव्हा खालती पडले, तेव्हा ते आपलाच भाग होता, पण पाकिस्तानने सांगितलं आमच्या भागात हे आले. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांनी कब्जा केलेला होता आणि आपला भाग म्हणत होते ना. आपल्या भागात आले असं ह्याला सांगितलं अजय अहुजांना. आणि अजय अहुजांना जेव्हा आपल्याला ताब्यात नंतर दिलं 8-10 दिवसांनी, ते वरून पडले, इजेक्ट झाले, तेही मान्य आहे. खडकाळ भाग होता, तेही मान्य आहे. तर दुखापत झाली असेल हेही मान्य आहे. पण त्यांच्या अंगावर ज्या दुखापती होत्या ना, त्या इंटरनॅशनल जे संकेत असतात, भंग करणाऱ्या होत्या. कारण त्यांच्या पोटामध्ये अनेक तीक्ष्ण हत्यारं घुसवलेली आपल्याला दिसत होती. त्यांच्या अंगावर सिगारेटचे चटके दिसत होते. त्यांचे जे गुडघे सगळे होते, ते गुडघे अक्षरशः म्हणजे आपण काय म्हणूया, की एखादं लाकूड कसं धोपटावं, तसं त्याच्या गुडघ्यांवर आणखीन हाडांवर असं त्यांनी ठेचून भुगा त्यांचा सगळा केलेला होता. मला वाटते इजेक्ट करताना सुद्धा कसं उतरायचं बरोबर 2 पायावर, हे ट्रेनिंग त्यांना दिलेलं असतं. तेव्हा असं होणं शक्य नाहीये. पण अजय अहुजा हे स्क्वॉड्रन लीडर होते. नचिकेता फ्लाइंग लेफ्टनंट होता, पण हे तर स्क्वॉड्रन लीडर होते. मोठा अनुभव त्यांच्या पाठी होता. तेव्हा अशा प्रकारची ही ब्युटिलेटेड सगळी बॉडी आपल्या ताब्यात दिली. पण मला वाटते ही अजय अहुजांची जी पत्नी आहे, तिलाही त्यांनी पत्र लिहिलेली मला वाटते एक मेजर चंद्रभूषण द्विवेदींच्या मुलींनी लास्ट लेटर जी केलेली आहे, त्या लास्ट लेटरमध्ये त्यांनी लिहिलेली पत्र आपल्याला अजय अहुजांचं पण वाचायला मिळतं. मला असं वाटतं की अजय अहुजा परत दुसऱ्या प्रांतातले ना, मी म्हटलं तसं की कारगिल लढला गेलं कुठे? लेह लडाखमध्ये. पण लेह लडाख वाचवण्यासाठी अख्खा भारत कसा एक आलेला होता, त्याचे उत्तम उदाहरण आहे. मला वाटते तेव्हा लेह लडाख असंही काही नव्हतं आमच्या डोळ्यासमोर. ते कारगिल युद्ध होईल की नाही माहिती नाही, पण सौरभ काली आला ना, तेव्हा मी होते. माझ्याबरोबर सगळ्यांची नावं मला आता आठवत नाहीयेत, पण गौरी कुलकर्णी होती. नंतर अजित जोशी होता. मला वाटते सुशांत पण असेल, मला आता नक्की नाही माहित तसं. आम्ही चर्चगेटवर आणि ही होती खांडेकर होती. आणि 70 वर्षाच्या एक ताम्हणकर नावाच्या बाई होत्या. आम्ही तिथे पहिल्यांदा साईन गोळा केल्या होत्या लोकांच्या, की सौरभ कालियाला ज्याप्रमाणे पाठवलं तसा आम्ही भारतीय निषेध करतो. तेव्हा अशी सगळी माणसं ह्याच्याशी जुडली गेलेली होती. आणि मला असं वाटतं, की हे असं सगळं जे असतं ना, हे फक्त आपण लढाईच्या वेळेला का बरं? एरवी सुद्धा आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला वाटते वेळ जवळ-जवळ आपली सांगत आली आहे. 1 तास आपण बोलतोय. पण तरी सुद्धा सांगताना मला परत आठवण करून द्यावी लागेल. मला काही कविता वगैरे काही जमत नाही, पण अटलजींचीच एक कविता आहे आणि ते असं म्हणतात, "अगणित बलिदानों से अर्जित, अगणित बलिदानों से अर्जित यह स्वतंत्रता." मला कशी स्वतंत्रता मिळालेली आहे. मला वाटते आपण तर बरेच वेळेला म्हणतो, की 150 वर्षापासून ब्रिटिशांच्या साम्राज्यातून आपल्याला नाही मिळाली आहे स्वातंत्र्यता. त्याच्या अगोदर सुद्धा जे कोण आले ना, पठाण आले, गुलाम घराणं आलं, मुघल आले, ह्या सगळ्यांनी तर आपल्या किती म्हणजे आता जसा हा एक प्रोजेक्ट आहे, जसा माझा दुसरा एक प्रोजेक्ट सुरू आहे. ज्याच्यामध्ये मला वाटते आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए. या ह्याचा मी एक YouTubeच्या चॅनलमधून या गोष्टी म्हणणं सांगतेय, की अफगाणचे शेवटचे हिंदू राजे कोण होते? किंवा तक्षक आणि नागाभट्टांनी कशी लढाई दिली? सिंध प्रांत आमच्या हातातून गेला. तिथला जो राजा होता, त्याचा भाऊच बुद्ध झाला आणि दहीर राजाचा आणि त्यांनी बोलवलं कसं? हे सगळं मी सांगते, तो अभ्यास करते. तर ही स्वतंत्रता नाही, तेव्हापासूनची स्वतंत्रता. 150 वर्षांनी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. किती अक्षरशः कोट्यावधी लोकांनी बलिदान केलेलं आहे. आपल्या कोट्यावधी बायका विकल्या गेलेल्या आहेत, रेप केले गेलेले आहेत, गुलाम म्हणून विकल्या गेलेल्या आहेत. तर ह्या सगळ्यांचं बलिदान आपल्या पाठी आहे. तेव्हा अगणित बलिदानों से अर्जित यह स्वतंत्रता. अश्रु स्वेद शोणित से सिंचित यह स्वतंत्रता. त्याग तेज तप बल से रक्षित यह स्वतंत्रता. त्याग तेज तप बल से रक्षित यह स्वतंत्रता. प्राणों से भी प्रियतर यह स्वतंत्रता. प्राणों से भी प्रियतर यह स्वतंत्रता. इसे मिटाने की साजिश करने वालों से, इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो यह खेल बुरा होता है. औरों के घर पर आग लगाने का जो सपना वह अपने घर में ही सदा खरा होता है. मला वाटते आता जी पाकिस्तानची जी स्थिती आहे ती अशीच जवळ-जवळ आहे. पण तरीही आपण कारगिल संपलं.
मी नेहमी म्हणते की ते ऑपरेशन बद्रच्या विरुद्ध आपण दिलेलं ऑपरेशन होतं ते थांबलेलं आहे. पण ऑपरेशन बद्र म्हणजेच त्यांची जी लढाई आहे नॉन बिगर मुस्लिमांशी ती अजून सुरू आहे. कधी पठाणकोटच्या रूपाने समोर येते, कधी सीआरपीएफच्या रूपाने समोर येते, कधी आत्ता आपण जे बघतो आहोत त्याच्या रूपाने परत थोडं समोर येते, की ही जी त्यांची जी वृत्ती आहे, भद्र वृत्ती आहे, त्या वृत्तीविरुद्ध आपल्याला लढा लढायचा आहे. त्याच्यामध्ये काही देशाच्या आतले असतील, देशाच्या बाहेरचे असतील. जोपर्यंत आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हा लढा लढणार नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या कधीतरी एक दिवस आठवण काढून नाही होणार आहे. तर ह्या सगळ्यांना खरंय. खरीच हो. श्रद्धांजली व्हायची असेल, तर मला वाटतं आपण यांचं कायम त्याग लक्षात ठेवला पाहिजे आणि आपणही स्वप्न बघितली पाहिजे, की अरे माझा मुलगा पण उद्या कोण होईल? तर डॉक्टर, इंजिनिअर सगळेच होतात ना. आर्मीमध्ये पण शेकड्याने डॉक्टर, इंजिनिअर आणखीन आहेतच ना सगळे. पण किमान काही वर्ष तुम्ही आयुष्यातली 10, 15, 20 वर्ष त्यांना द्या, शॉर्ट सर्व्हिस कमिशन द्या आणि मग तुमचं अख्खं आयुष्य पडलेलं आहे ना, अख्खं आयुष्य पडलेलं आहे. म्हणजे वुंडेड सोल्जरवरचं माझं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये मी सगळे वुंडेड सोल्जर व्हॉट एक म्हणजे आम्ही आमचे हातपाय धड असलेले करणार नाही, अशा गोष्टी हे लोकं हे करतात. मग कारण ते म्हणतात, की इट इस बिकॉज ऑफ द आर्मी मिलिटरी ट्रेनिंग दॅट वी कॅन डू इट. या खरंय. कारगिलच्या निमित्ताने मी नव्या पिढीला सांगू इच्छिते, की यू ट्राय युअरसेल्फ. तुम्ही द्या, एस-एस-बी द्या. काय असतं बघा आणि किमान काही वर्ष तुम्ही सेनेमध्ये जा. मला वाटतं एक नवीन स्कीम ते काढतायत. काय त्याचं कधी सुरू होईल मला माहिती नाही. पण किमान 2 ते 3 वर्षासाठी. इस्रायलमध्ये तेच होतं, अमेरिकेमध्ये तेच होतं. जी लोकं फ्री एज्युकेशन घेतात ना, त्यांना अमेरिकेमध्ये सुद्धा सोशल किंवा वर्क किंवा असं काहीतरी जॉइन करावं लागतं. आम्ही मात्र का असं करतो? फुकट शिकतो आणि परदेशाची वाट धरतो. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या करतो. देशासाठी आणि समाजासाठी आमचं काही देणं-घेणं नाहीये. मला वाटतं ही खरंय. गोष्ट मला खूप खाते आणि म्हणून मी ती बोलून दाखवली एवढंच. याच्यावर प्रत्येकाने विचार करावा, आपलं-आपलं उत्तर शोधावं. आमचा हा राईट आहे म्हणण्यापेक्षा केनडी किंवा विवेकानंद जसं म्हणायचे, की देशाने आपल्यासाठी काय दिलं याचा विचार करू नका. मी देशासाठी काय देऊ शकतो, एवढं तुम्ही करा. तेवढं जरी केलंत तरी खूप बास आहे. मला वाटते आत्माराम तुझे आभार मला नाही आभार मला म्हणतानाच याच्यावर मला कारण याच्यावर थोडंसं तुम्हाला तुम्हाला थोडा एक ब्रेक पण द्यायचा आहे. हां, खरं भारतीय असणं हे हां. सैनिकांकडूनच कळतं. कारण आपण सर्व भारतीय हे भारतीय कधीच नसतो. आपण आपण मराठी असतो, पंजाबी असतो, का शीख असतो किंवा आपण किंवा कुठल्यातरी एका प्रांताचे असतो. अ, तर माझा स्वतःचाच अनुभव आहे हा. मी एका सैनिकाला खूप वर्षांपूर्वीचा हा अनुभव आहे. की एका सैनिकाला विचारलं, की "आप कहाँ से हो?" तर तो म्हणाला, "हिंदुस्तान से." तर "नहीं फिर भी हिंदुस्तान से तो हम भी है, लेकिन आप कहाँ से हो?" हॅलो? ऐकू येत नाहीये. हॅलो? ऐकू येत नाहीये. सांगतोय, की तुम्ही हा प्रश्न कधीच सैनिकांना विचारू नका, कुठून आहात तुम्ही? कुठल्या भागातले आहात? कारण आपण भारतीय असायला हवं आधी आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर तुमचं तुला आजचं डिस्टर्ब करते परत मी. तुला हां, परत नाही, नाही. बोला, डिस्टर्ब बोला. करते. नाही, तुम्हीच म्हणजे बोला. हो. तू भारतीय आहेस, कारण यावेळच्या ट्रिपमध्ये तुला आठवतंय का? तिथे तुझा जो तिथला लोकल पद्मा आहे ना, त्याच्या घरी हां. आपण गेलो होतो. बरोबर ना? हं. आणि हो, तिथे हो. आपल्याला प्रॉपर्टी करायचा हक्क नव्हता. पण एक छोटंसं घर बांधलंयस, त्याच्या जमिनीवर बांधलंयस. हे तुझ्यावर विश्वास असल्याशिवाय शक्य नाही. कारण तू तिथल्या लोकांसाठी जे करतोस ते. कारण नुसतं मी ऐक्यू आत्माराम स्वतःचं काहीतरी सांगतोय असं नाहीये. तर तुझी शाळा तिथे दत्तक घेतलेली आहेस ना, आठवतंय ना तुला? तर दत्तक शाळेमध्ये मी वैज्ञानिक खेळणी शिकवायला गेले होते. तेव्हा तिथली शाळा दत्तक घेणं हे तुझं भारतीय असण्याचा पुरावा आहे, असं मला वाटतं. बोल आता. थँक यू. मला तुम्हाला याच्याबद्दल विचारायचं आहे. आपल्या वेळेचा तसा प्रॉब्लेम नाहीये. 2 गोष्टी मला तुमच्याशी जाणून घ्यायच्या आहेत. एक तर ऑपरेशन सद्भावनाबद्दल थोडक्यात आणि दुसरं म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला आला होतात. अ, 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 गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात. 15 ऑगस्टला एकाच दिवशी रक्षाबंधन आणि अ, 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 हे स्वातंत्र्य दिन साजरा केला होता आपण. आणि त्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात जर आपल्या सगळ्या लोकांना सांगितलं तर मला आवडेल. मला वाटतंय जसं पहिली ट्रिप तुझ्यामुळे घडली तशी ही ट्रिप आणि तुला मगाशी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे पहिला स्वातंत्र्य दिन खऱ्या अर्थाने लेह लडाखचा बघायला मला तुझ्यामुळे मिळाला. असाच तुझा फोन आला आणि तू सांगितलंस तुला मला गेस्ट म्हणून यायचंय आणि मग मी होतो, धोंडे काकी होत्या. धोंडे काकींचा जो जावई आहे मेजर राजेश नायर तोही ऑपरेशन रक्षकमध्ये त्यांनी गमावलेला आहे आणि तुझ्या नावाने मी दीदी म्हणतोस त्या पण आपल्या बरोबर होत्या. आम्ही तिथे जेव्हा गेलो लेह लडाखला
तेव्हा सुदैवाने मला वाटते आपण 2 गोष्टी त्या ठिकाणी केल्या. एक तर तिथे गेल्यानंतर आपण विनयचा जो एक मित्र होता, त्याच्यामुळे मगाशीच मी सांगितलं की या कोर ऑफिसमध्ये आपण गेलोच गेलो. पण त्याच्याशिवाय आपण तिथला जो 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमासाठी पण आपण गेलो होतो. बरोबर आहे? हो, हो. त्याशिवाय मला वाटतंय ती जाताना म्हणजे आम्ही फक्त सिंधू नदी ऐकतो. त्यावेळेला खरोखर ती सिंधू नदी कशी वाहतीये आणि मग सिंधू नदीच्या किती सावरकर आठवले आम्हाला, की जोपर्यंत सिंधू आपल्याकडे नाही, तोपर्यंत भारत भारत नाही राहणार आहे. पण आपण हे म्हणतो ना दरवेळेला मला वाटते आणखीन एक त्यावेळेला पण फारसं इतरांच्या सारखं मला खूप गप्पा-टप्पा करायला नव्हतं जमत. पण मला अशा असंख्य आठवणी गर्दी करत होत्या त्या ठिकाणी. तुझ्यामुळे आपल्याला तो 15 ऑगस्टचा कार्यक्रम तिथे बघता आला आणि प्रचंड गर्दी लोकांनी केली होती. त्यांचा उत्साह आपण बघितला आणि त्याच वेळेला आपण पोलिसांना राख्या बांधायला गेलो आणि मला वाटते बॉर्डर सिक्युरिटीचे पोलीस होते ना ते? आयटीबीपीचे. आयटीबीपीचे पोलीस होते आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीस. हो. पण मला गंमत कधी वाटली माहितीये का, की त्यांना राख्या नेणं हा भाग वेगळा, पण राखी म्हणजे आपल्याकडे आपण महाराष्ट्रीयन लोकांच्यामध्ये म्हणजे आमच्या लहानपणी तर असं काही नव्हतंच राख्या-बिख्या काही सोडूनच दे. आता ते फॅड कुठून तरी यूपीमधून आपल्याकडे आलंय. पण त्यांना राख्या बांधल्यानंतर प्रत्येक सैनिक ना, त्या राखी बांधणारीला काहीतरी देत होता. मला ते सो सरप्रायझिंग आणि त्यांनी सगळ्यांना नाश्ता आपल्याला दिला. अ, कसं आणि काय ते कसं मॅनेज करतात त्यांचं त्यांनाच माहिती. आणि खूपच सगळा तो वेगळा अनुभव होता. अख्खा हॉल भरला होता आणि ते जे सगळे जे आय-टी-बीची जी मंडळी होती ती मागे बसलेली होती. आणि जेव्हा मी त्यांना तिकडच्या लेह लडाखच्या लोकांच्या कथा म्हणजे मला वाटते रिमझिम त्यांची कथा सांगत हो, होते. हो. तेव्हा त्यांच्या डोळ्यातही पाणी येत होतं. कारण तुम्ही माझ्याकडे बघत होतात, पण मला त्यांच्याकडे दिसत होतं सगळं, की खरंय. त्यांनाही हो. वाटत होतं, की अरे आपल्या म्हणजे लडाख स्काउट्स किंवा तिबेटची विकास ह्या ज्या वेगळ्या पलटणी आहेत ना, ह्या पलटणी खूप महत्त्वाच्या आणि मोलाच्या आहेत. तसे हे बॉर्डरचे जे लोकं आहेत ना, बॉर्डरचे लोकं त्यांचे चेहरे वाचता येत होते आणि त्यांना खूप छान वाटत होतं. आणि मी तुला म्हटलं तसं, की आय वाज झॅप्ड की जेव्हा त्यांनी आमच्या प्रत्येकीच्या हातात आणि त्याच्यानंतर मग शेवटी त्यांचे जे कोणी प्रमुख होते, त्यांनी मला नंतर बोलवून मला ते जेव्हा पैसे द्यायला लागले, तेव्हा मी नको म्हटलं, पण ही वॉज नॉट रेडी म्हणजे पटकन मी तुम्हाला सांगते ना, की एखाद्याने कोणीतरी माझा हात पकडला आणि हातात कोंबलं. एरवी मी एकदम हात झटकला असता ना, पण तो जो वॉर्म्थ होता ना त्या ज्यांचं नाव खरंय, मला खरंय. हो. तो जो वॉर्म्थ होता ना आणि एक प्रकारचं जस्ट लाइक आय वॉज नॉट हिज सिस्टर, मदरली फिगर त्यांची होते आणि त्यांचं जे एक हे होतं, "नहीं, नहीं, आपको लेना ही पडेगा ना, राखी बांधनी है तो" की म्हणजे किती मोठं दिल असतं त्यांचं. तर मला वाटते मला आठवतंय तेव्हा ते जे प्रमुख होते, डीजीपी होते ते. हो. तर त्यांना 2 वाक्य सुद्धा पूर्ण बोलता आले नव्हते. एवढे भारावून गेले होते आणि एवढे रडत होते ते. म्हणजे त्या अशा एवढ्या अशा लोकांना रडताना बघणं हा वेगळाच अनुभव असतो. कारण गंमत माहितीये का, की एक काल परवाच मी एक अ, गोष्ट मुलांना सांगायचं लिहीत होते. सॉफ्ट हार्टेड बट बॅटल हार्डन्ड असं त्यांचं वर्णन केलं जातं. अतिशय अच्छा. सॉफ्ट हां. ज्याचं हार्ट सॉफ्ट असतं ना, ज्याला मातृभूमीबद्दल प्रेम वाटतं ना, तोच अशा प्रकारचा त्याग करावा लागतो. अतिशय प्रेम मातृभूमीवर असल्याशिवाय हे शक्यच होत नाही. अशी ही सगळी मंडळी असतात. म्हणजे भारतामध्ये चांगल्या माणसांची आज पण कमी नाहीये बरं का. आपण हे राजकारणी काय बोलतात, काय करतात तिकडे लक्ष देऊया नको. पण खरोखरीच मला असं वाटतं, की आमचा भारत देश खऱ्या अर्थाने महान आहे. फक्त मी म्हटलं तसं, की आमच्या हातात जी पॉवर असते ना व्होटिंग राइट, ते आपण योग्य प्रकारे वापरतो का? हा मोठा भला मोठा प्रश्न आहे. कारण मला वाटते प्रत्येक पार्टीची एक नीती असते आणि ती नीती आपल्या देशाचं संरक्षण, देशाच्या सीमा जर सुरक्षित राहिल्या ना, तरच मग आपण प्रगतीची भाषा बोलू शकतो. त्या जर सीमाच बदलल्या, सैनिकांना असे प्राण गमवावे लागले. कारण मी तुला म्हटलं तसं, की सैनिकांना जशी मी भेटते, त्यांच्या आईला, बायकोला जेव्हा भेटते ना, तेव्हा नॉट नेसेसरी की सारखे आम्ही रडत असतो वगैरे असं बिलकुलच नसतं. पण त्यांची जी दर्द असते ना, ती कधीही न मिटणारी असते. पण बॉर्डरवर घडणारी रोजची घटना त्या दिवसाची याद आम्हाला करून देत असते. बरोबर. खरंय. याद करून देत असते. तर ह्यांच्या ज्या वेदना आहेत, त्या जर दूर करायच्या असतील, तर आपल्यासमोर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे पाकिस्तानला कायमचा आणि कायमचा धडा शिकवणं. म्हणजे आता गोंधळ चाललेला आहे ना अक्साई चीन. हं, हं. अक्साईचा अर्थ असा आहे, तिथली जी भाषा आहे तिकडची, चीनच्या पूर्वेचा भाग अक्साई आणि चीन नाहीये ते. CHIN एवढं स्पेलिंग आहे आणि त्याचा अर्थ असा आहे, की तिथून जाणारी पाऊलवाट
तिथे पूर्वी मार्ग होता, व्यापारी मार्ग होता. आपल्याला हे माहितीच नसतं. एवढंच नव्हे तर ब्रिटिशांनी जेव्हा तिथे सीमा आखायला लागल्या. मला वाटते ह्या डोगरा राजांचे जे सेनापती होते, त्यांनी तर तिबेटवर पण स्वारी केली होती. फर्स्ट टाईम कारण तिबेट कोणे एकेकाळी आपला भाग होता. पण तिबेट जरी बुद्ध धर्मीय असला ना, तोही आपली कागाळी करायचा आणि मग ते तिकडे गेलेले होते. तर जेव्हा ब्रिटिशांनी रेषा आखली आणि त्याला दाखवायला गेले, तेव्हा तो म्हणाला, "नहीं, नहीं, 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 ये रेषा तो आपने बहुत हाँ, मतलब अंदर ले ली है, उसके आगे भी हमारी एक उधर हमने आउटपोस्ट बनाई थी." ब्रिटिश त्या ठिकाणी गेले. खरोखरीच त्या ठिकाणी एक आउटपोस्ट त्यांना आढळली. अर्थात त्यावेळेला ती आउटपोस्ट तिथे सैनिक नव्हते. पण त्या ठिकाणी काय होतं तर प्रवासाला जाताना त्याचा वापर करत होते. पण आउटपोस्ट होती तिथे. आणि मग ह्या सगळ्याला कधी वादाला सुरुवात झाली. वादाला सुरुवात कधी झाली? तर मॅकमोहन रेषा वगैरे ही नंतर त्या पहिल्या याचीच एक्सटेन्शन मॅकमोहन रेषा. कधी वादाला सुरुवात झाली तर नेहरूंनी एक परत काहीतरी एक कमिटी बनवली आणि त्यांनी जेव्हा लिहिलं तर अनमार्च्ड असं त्याने शब्द घातला आणि ह्याचा फायदा घेऊन 51 सालापासून चीननी रस्ता बांधायला तिथे सुरुवात केली आणि तो रस्ता चक्क आपल्या भागातूनही जात होता. आपल्या भागातून जात होता. तिथल्या अटॅचीनी आपल्याला याची जाणीव करून दिली, तरी आपण दुर्लक्ष केलं आणि म्हणून अक्साई चीन. नंतर मग पाकिस्ताननी जिंकलेला जो 47 चा भाग होता, तोही त्यांना करारावर दिला वापरायला आणि हे सगळं रामायण घडलं. तेव्हा जेव्हा राहुल बाबा बोलतात, तेव्हा असं वाटतं, की अरे ह्या त्यांनाच काय कितीतरी जणांना असं वाटतं, की हे सगळे राजकारणी आहेत ना, त्यांना कंपल्सरी 1-2 वर्ष घरी बसवून आधी तुम्ही हा अभ्यास करा भारतीय इतिहासाचा, भूगोलाचा आणि मग तुम्ही संसदेमध्ये जा, असं सांगायला पाहिजे. म्हणजे मग ते जे विधानं करतात, त्या विधानांमध्ये किती सत्य आणि किती असत्य आहे. तर मला तर कित्येक वेळेला ते ऐकताना विधानं खूप हसू येतं, की अरे ह्यांना आमचा इतिहासच माहिती नाही. काय बोलणार आणि काय सांगणार आम्हाला? तुम्ही राज्य जर आम्हाला करत असाल कारण खरंय. सैन्य लढतं. पण सैन्याला दिशा देणारं किंवा मार्गदर्शन आपण म्हणतो ना, खुली सूट दे दी है. याचा अर्थ खुली सूट नव्हती ना पूर्वी. खुली सूट नव्हती. मिरपूरचा हत्याकांड खूप गाजलेला आहे त्या काळचं. त्याचे फोटो उपलब्ध आहेत. तेव्हा मिरपूरची लोकं बोलवतायत, तिथली लोकं मोर्चे सांभाळतायत. तरी आयत्या वेळेला तिथं जे शेख अब्दुल्लांच्या अ, ह्याच्यामुळे नेहरू आणि शेख अब्दुल्ला त्यांनी ते सैन्य वळवलं ना तिथून मैसूरकडे नाही जाऊन दिलं. तेव्हा अशा किती घोडचुका आपण केल्या आहेत. त्या घोडचुका सगळ्या सुधारायची संधी आपल्याला आलेली आहे. कारण आता नो टॉलरन्स म्हणणारे, निदान तोंडाने तरी म्हणणारे नो टॉलरन्स मोदीजी आपल्याला भेटलेले आहेत. आता आपलं काम एवढंच आहे, की आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आणि मी म्हटलं तसं, की सैनिक हा अपॉलिटिकल असतो. मला कोणतेही बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असं काहीच म्हणायचं नाहीये. कोणतेही राज्यकर्ते असू देत, परंतु तुम्ही देशाचं हित हे प्रथम लक्षात ठेवा. देशाला विकू नका, देशाला विकू नका. देशाला विकून खाणं याच्यासारखं महापाप आहे असं नाही मला वाटत. आणि ह्या सगळ्या कोट्यवधी लोकांना अ, त्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणजे नुसतं काय आहे? असंच आहे ना? खरंय. श्रद्धांजली ही एक दिवसाची नसावीच. ती अगदी तुमच्या बरोबर. मनातच असायला पाहिजे कायमस्वरूपी. अ, मला वाटतं की आपण कार्यक्रम आपण संपवावा लागेल आता 1 तास होऊन गेलाय. होय. तर मला स्वतःला खूप अभिमान वाटतो की तुमच्याशी मी जोडला गेलेलो आहे गेली 12 वर्ष आणि आणखीन एक मला मोठं अभिमान याही गोष्टीचा वाटतो की तुमच्या एका पुस्तकामध्ये माझ्यावर तुम्ही 6 पानी लिखाण केलंय ते त्यासाठी तो माझ्या आतापर्यंत सगळ्यात मोठा बहुमान आहे. कारण एवढं काही मी खरंच काही केलेलं नव्हतं. पण तुम्ही त्याला खूप मोठं केलंत आणि ऑपरेशन सद्भावना या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख केलात. त्यामुळे खरंच मी तुमचा आभारी आहे. हे असे क्षण आयुष्यात सगळ्यांच्या येत नाहीत. नाईन्थ ऑफ द पीपल ते तू करतोयस. बोल. हां. तर जवळ-जवळ मला वाटतं मी माझी का हे सगळं करायला सुरुवात केली याच्याबद्दल मी अगदी 1-2 वाक्यात सांगतो. मी अगदी 12वी मध्ये असताना 12वी नंतर आर्मी, नेव्हीचं प्रचंड मला वेड लागलं होतं आणि खूप वेळा प्रयत्न केले मी आर्मी, नेव्ही जॉइन करण्यासाठी पण कदाचित काही कारणांनी ते नाही होऊ शकलं. आणि जेव्हा मी पहिल्यांदा लडाखमध्ये आलो, तेव्हा मी जेव्हा सतत इंडियन आर्मी बघत होतो, तेव्हा तो प्रचंड आकर्षण वाटायचं त्यांच्याबद्दल. त्यांच्या युनिफॉर्म बद्दल आणि एकंदर देशासाठी जे काही करतात त्याच्याबद्दल खूप आकर्षण वाटायचं आणि मुळातच मी जवळ-जवळ 100 पेक्षा जास्त वेळा मी द्रासच्या वॉर मेमोरियलला भेट दिली असेल.
प्रत्यक्ष बॅटल फील्डवर जाऊन आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतो, की इथे लढाई झालेली होती, ह्या त्या ठिकाणी आपण उभे आहोत आणि इथे काही आपले सैनिक शहीद झालेत. ते बोलताना सुद्धा अंगावर शहारा येतो आणि आपल्याला लक्षात येतं, की आपले सैनिक आपल्यासाठी आपण सेफ आहोत. ते ज्यांच्यामुळे सेफ आहोत, ते लोकं कशा पद्धतीने तिथे राहतात आणि कसं आपलं आयुष्य त्यांचं जगतात आणि ते सुद्धा त्यांच्या फॅमिलीज पासून कित्येक महिने, वर्ष सगळे सण त्यांच्याबरोबर साजरे करता येत नाही. तर अशा प्रतिकूल परिस्थितीत ते राहतात आणि म्हणूनच मग त्यातून विचार आला, की आपण सर्वसामान्य लोकांना या सैनिकांशी कुठेतरी इंटरॅक्शन करता येईल असे काही कार्यक्रम करता येतील का? आणि त्यातून मग हा 26 जुलैचा कारगिल विजय दिवसचा कार्यक्रम माझ्या लक्षात आला आणि आज मला वाटतं हे 15वं वर्ष होतं हे. त्याच्याच सोबत त्याच वर्षी मी 15 ऑगस्ट जो भारतामधला सगळ्यात हायेस्ट म्हणजे सरकारी कार्यक्रम जो तर तिथे लोकांना घेऊन जायला सुरुवात केली आणि खरंच लोक त्यावेळेला ज्या भारावलेल्या अवस्थेत असतात मी तुम्हाला हे सांगताना मला पटकन एक गोष्ट आठवली आता नवीन जे एमपी झालेत जेटीएन म्हणतात त्यांना नामग्याल त्यांनी त्यांच्याकडे आता खासदार झाल्यानंतर भेटायला आम्ही गेलो होतो तेव्हा आमची ओळख करून दिली आणि तेव्हा ते म्हणाले आपको कोण नाही पहचानता आपका जो ग्रुप होता है वो इतने जोरों से बोलता है भारत माता की जय भारत माता की जय तो आपको हम तो सब जानते हैं कारण आपल्यासाठी ईशा टूर्स एका ग्रुपसाठी एक छान वेगळी जागा करून दिली असते कारण एवढी वर्ष सलग आपण तिथे जातोय तर तो एक वेगळा एक फीलच वेगळा असतो की आपण अशी अभिमानाने छाती फुलून येते आणि त्यामुळेच मग आता तर गेल्या काही वर्षांमध्ये 26 जानेवारी सुद्धा तिथे तेव्हा तर खूपच प्रचंड थंडी असते मायनस टेम्परेचर असतं तेव्हा सुद्धा आपण जातो रक्षाबंधनाचे कार्यक्रम गेले अनेक वर्ष करतोय तर आपण कुठल्या ना कुठल्या मार्गाने सर्वसामान्य सिव्हिलियन्सना आपण इंडियन आर्मी बरोबर कुठल्या तरी मार्गाने जोडू शकतो ह्याचं समाधान खूप वाटतं आणि तुमच्यासारखी मंडळी जेव्हा आम्हाला सोबत येतात तेव्हा आणखीन त्याच्यामध्ये दुग्ध शर्करा योग येतो म्हणायला हरकत नाही तर खूपच छान म्हणजे आजही म्हणजे आज सगळं भारावून जाणारं वातावरण आहे आणि खरं यावेळेला आम्ही जिथे असायला पाहिजे होतो तिथे नाही आहोत दुर्दैवाने पण तुमच्या निमित्ताने पुन्हा तो प्रवास घडला म्हणायला हरकत नाही तर समारोप तुम्हीच करावा असं मला वाटतं तुम्ही मगाशी संदेश दिलातच पण तुम्ही एक छानसं वाक्य बोलून तुम्ही समारोप करावा असं मला वाटतं मला वाटते तू जे बोलला नाहीस ते एक वाक्य मी सांगते ते म्हणजे तुला त्यांनी एक पदवी दिली आहे फ्रेंड ऑफ लडाख म्हणून बरोबर ट्रू फ्रेंड ऑफ लडाख ट्रू फ्रेंड ऑफ लडाख पण यू आर द पायोनियर ऑफ लेह लडाख टूर्स सगळे जे म्हणजे तो पण अभिमानाची गोष्ट वाटते की ट्रू फ्रेंड ऑफ लडाख मिळणारा भारतामधला मी एकमेव आहे अजूनपर्यंत कुणालाही मिळालेली नाही त्यामुळे त्याचाही खरंच वेगळा अभिमान वाटतो मला असं वाटतं तू जे जसं झालेलं आहेस ना ट्रू फ्रेंड तसं ट्रू फ्रेंड प्रत्येकाने व्हायचा प्रयत्न करूया मग आयदर ते मणिपूर असेल नागालँड असेल किंवा आणखीन कुठे असेल किंवा जम्मू काश्मीर असेल किंवा लेह लडाख असेल ते आमचं खरं भारतीयत्व असेल प्रत्येकाला तिथे जाता आलं तर ठीकच आहे नाहीतर ऑपरेशन सद्भावनाच्या अंतर्गत आपण काम करूया सगळ्या भारतीय तुमचे जे फेसबुकवर तू टाकतोयस मला वाटते पहिल्यांदाच मी फेसबुकवर अशी येते की काय मला माहिती नाही पण जे कोणी बघणारे असतील त्या सगळ्यांना धन्यवाद नमस्कार आणि एकच विनंती की आपण आपल्याला या सैनिकांचा जो त्याग आहे त्याचे वर्दी बनवायचा प्रयत्न करूया दॅट्स द ओनली थिंग वी कॅन डू तेवढं आपण प्रार्थना करू शकतो ना रोज घरी बसल्या बसल्या नक्कीच धन्यवाद सगळ्यांना ज्या लोकांनी जेवढी लोक कंटिन्युअसली बघतायत त्यांना आणि जे नंतर बघणार आहेत त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि आपण पुन्हा एक दिलाने भारत माता की जय म्हणूया आणि आपण आजचा कार्यक्रम इथे संपवूया धन्यवाद नमस्कार